चालेल, तर सुरुवात करूया. हळूहळू बाकीचेही जॉईन होतीलच. थोडंसं मी कालचं सांगतोय, मिस झालेलं असल्या कारणाने तुमचं म्हणजे काही टॉपिक जे आहेत आपण घेतले होते महत्वाचे. गव्हर्नर जनरल सुरुवात केलेली होती आपण गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉरेन हेस्टिंग पासून, त्यानंतर मग कॉर्नवॉलिस याच्या कारकिर्दीतला आढावा, त्यानंतर जॉन शोअर असेल, लॉर्ड वेलेस्ली, त्यानंतर बार्लोच्या बद्दलची माहिती घेतली, त्याआधी मिंटो, त्यानंतर मग लॉर्ड हेस्टिंग्स आणि त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक. म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल कशा पद्धतीने तो झाला तिथपर्यंत आपण ते कंप्लीट केलं होतं आणि त्यानंतर आपण कालच्या भागात थांबलेलो होतो. मग आजचा काय सेशन असेल मी सुरुवातीला मेन्शन करून देतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. तर उर्वरित आपण 1757 ते 1857 या दरम्यानचे गव्हर्नर जनरल पाहतोय. लक्षात घ्या, अगदी बंगालचा गव्हर्नर जनरल पासून भारताचा गव्हर्नर जनरल कसं ते झालेलं आहे तिथपर्यंत. यानंतर मग आपल्याला या ठिकाणी या गव्हर्नर जनरलच्या नंतर जे काही टॉपिक अभ्यासाचे आहेत, आज आपण हा गव्हर्नर जनरलचा टॉपिक कंप्लीट करतोय कुठपर्यंत, 1757 पर्यंत आधी. त्यानंतर जे व्हॉइसराय म्हणून ते बदल झालेला आहे तो मात्र आपण नंतरच टॉपिक असणार आहे. दरम्यानच्या काळात आपल्याला कशा पद्धतीने जाणार आपण ते मेन्शन करतोय. तर 1757 पर्यंतचे गव्हर्नर जनरल झाल्याच्या नंतर म्हणजे अभ्यासून झाल्याच्या नंतर त्यावरती काही 4-5 PYQ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या माध्यमातून तुम्हाला उत्तरे द्यायचे आणि प्रश्न कसे विचारले गेले आणि आगामी काळात परीक्षेत प्रश्न कसे विचारतील आयोगाच्या वतीने याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण थोडक्यात प्रश्न उत्तरच्या स्वरूपात घेऊ. नेक्स्ट भाग जो असेल त्यानंतर लगेचच घटना म्हणजे थोडक्यात काही महत्वाचे कायदे. ओके, तर 1757 पासून परत 1857 पर्यंतचे काही 7-8 कायदे आहेत महत्वाचे, जे आपल्याला त्या कायद्यानुसार काय बदल झाला ठराविकपणे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यावरती 2-3 क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा भाग आजच्या सेशनमध्ये असणार आहे. ओके, काय असेल, काय गव्हर्नर जनरल उर्वरित भाग तो कम्प्लीट करायचा आहे आणि कायदे, महत्वाचे कायदे. यानंतर मग 2 टप्पे आता उद्याच्या भागात असणार आहेत. पुढील भाग तो असेल एकतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. ओके, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे व्यक्तींच्या विषयीची माहिती थोडक्यात. या माध्यमातून स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय, त्यानंतर स्वामी विवेकानंद, थिओसॉफिकल सोसायटी याबद्दलचा आढावा आणि काही शैक्षणिक सुधारणा हे आपण उद्या कंप्लीट करणार आहोत. आणि शैक्षणिक सुधारणा आणि त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, शैक्षणिक सुधारणा हे कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण वळणार आहोत मग 1857च्या उठावाकडे. आणि मधल्या काळात मग वृत्तपत्राविषयीचं कार्य आपल्याला पाहायचं आहे 2 टप्प्यात, परंतु त्याचा आढावा आपण नंतर घेऊया. नंतर म्हणजे एक सिक्वेन्स तो राहील, कारण मध्येच परत 1757 ते 1857 पर्यंतचे वर्तमानपत्र, परत 1857 पासून 1947 पर्यंतचे वर्तमानपत्र, असं डिवायडेशन न करता आपण 2 टप्प्यात त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. फक्त एक 1757 ते 1947 स्टील भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सर्व वर्तमानपत्र आणि त्याबद्दलची कार्य कोणत्या लोकांनी काय काम केलेलं आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून, तो एक घटक वेगळा अभ्यासायचा आपल्याला. हे एक भाग. आणि सेकंड भाग असेल तो महाराष्ट्राच्या वर्तमानपत्राशी रिलेटेड, महाराष्ट्रातून काही वर्तमानपत्राचं कार्य आपल्याला जाणून घ्यायचं. असे 2 टप्पे सरळ पाडलेले आहेत. तर मधल्या काळात म्हणजे 1857च्या उठावाच्या नंतर ज्यावेळेस आपण व्हॉइसराय वगैरे पाहू, त्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे राष्ट्रीय सभा वगैरे, हे सर्व गोष्टी क्लिअर करीत असतानाच आपण दरम्यान त्याच वेळेस एक सेशन आपला वर्तमानपत्रावरती असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. या पद्धतीने ते पुढे कंप्लीट करायचं आहे. फक्त कालचा सेशन तुम्हाला मिळून जाईल, तो फक्त मॅचअप करा. गव्हर्नर जनरल कशा पद्धतीने झालेला हे आपण काल पाहिलेलं आहे रेकॉर्डेड स्वरूपात. लाईव्ह विद्यार्थ्यांना ते मिळूनच जाईल, ऑफलाईनला तुम्हाला ते कळालेलं आहे. तर आपण आता स्टार्ट करू नेक्स्ट वन. ओके, यानंतरचे गव्हर्नर जनरल आपल्याला स्टार्ट करायचं आहे. कोणाचे डाऊट्स वगैरे काय असतील ते विचारत चला. आजच्या भागात काही तांत्रिक कारण अडचणीमुळे बंद पडणार नाही याचा आता आपण करू, प्रार्थना करू म्हणून थोडक्यात. कारण ते एक सिक्वेन्स असतो, लिंक असते, जे ते जुळले की परत ते तुटले की परत मध्येच ब्रेक झाला की थोडं डिस्टर्ब होतं. परंतु कालचं आता ते आपल्या काही हातात नव्हतं, परंतु ते नंतर तुम्हाला मिळून जाईल. ओके, ऑनलाईन विद्यार्थ्यांना रेकॉर्डिंग आपण ते केलेलं आहे. सो नेक्स्ट पुढील आता डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. तर पुढचे गव्हर्नर जनरल आता डायरेक्ट मी सरळ चार्ल्स मेटकॉफ कडे येतोय. ओके, चार्ल्स मेटकॉफ लास्ट कुठेपर्यंत पाहिलं होतं आपण, विल्यम बेंटिक यांच्या कार्यकाळातल्या महत्वाच्या घटना आपण जाणून घेतलेल्या होत्या. यानंतर आपल्याला चार्ल्स मेटकॉफ कडे वळायचं आहे आणि याबद्दल महत्वाच्या घडामोडी थोडक्यात जाणून घेऊ. भारताचा गव्हर्नर आता इथून पुढे. ओके, बंगालचा नाही तर भारताचा गव्हर्नर हे कशा पद्धतीने बदल झाला हे आपण नोट केलं होतं कालच्या भागात. ते म्हणजे मी रिपिटेशन टाळतो. तर चार्ल्स मेटकॉफ 1835 ते 36 हा एवढाच कालावधी होता. चार्ल्स मेटकॉफच्या बाबतीत सांगायचं म्हणजे 1-2-3 गोष्टी आपल्याला इथे जाणून घेणं गरजेचं. एक म्हणजे त्याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता असं म्हटलं जातं. हा पहिला पॉईंट जास्त महत्वाचा इथे आपण मेन्शन देखील केलेला आहे. वृत्तपत्रांवरील बंधने उठवली म्हणजे काय,
नेमके या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या काही ध्येय धोरणावरती टीकात्मक स्वरूपात लिखाण होऊ लागलेलं होतं आणि त्यामुळे आणखीन आपल्याला इथे जबर फटका बसतो की काय हे असं वाटल्यामुळे त्यावरती काही बंधने म्हणजे ब्रिटिशांच्या वतीने वर्तमानपत्रांवरती बंधने लादण्यात आली होती आणि मग यावरती बंधने उठवण्याचं काम मात्र याने केलं होतं आणि म्हणूनच त्याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणण्यात येऊ लागलं होतं. मात्र एक गोष्ट अशी होती म्हणजे याने लाहोर या ठिकाणी म्हणजे फाशीची जी शिक्षा आहे, फाशी देण्याचा प्रकार जो आहे तो बंद केलेला होता लाहोर या ठिकाणी चार्ल्स मेटकॉफना आणि यामुळे कंपनी जी आहे कंपनीचं संचालक मंडळ मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती नाराज झालं होतं. म्हणजे एक मनमानी कारभार म्हणा किंवा इथल्या लोकांना भारतीयांना खुश करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्याच्या नादात हा फटका आपल्याला बसू शकतो आणि याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो आणि म्हणून संचालक मंडळ जे होतं कंपनीचं ते त्याच्यावरती नाराज होतं आणि त्यामुळे याची तक्रार करण्यात आली रितसर आणि त्यामुळे त्याला लगेचच म्हणजे कालावधी पण पाहतो आपण 35 ते 36 एवढाच होता आणि लगेच 1-2 घटना त्याच्या कार्यकाळात घडल्या त्याला परत बोलवलं जातं आणि मग दुसऱ्या गव्हर्नर जनरल नेमलं जातं. तर एवढंच आहे. ज्या ठिकाणी महत्वपूर्ण अधिकच्या घडामोडी असतील त्या काळात त्याच्या दरम्यान घडलेल्या गव्हर्नर जनरलच्या ते आपण नोट करतोय. ओके, ते तुमच्या लक्षात आलं असेल. इथे मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं ज्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आहे ते घेऊन आपल्याला लगेच पुढे जायचंय. सो वर्तमानपत्रावरील बंधने त्याने उठवली होती आणि त्यामुळेच त्याला वृत्तपत्रांचा मुक्तिदाता म्हणून म्हणण्यात येऊ लागलं. हा एक महत्वाचा भाग क्वेश्चन विचारलाच गेला तर चार्ल्स मेटकॉफ बद्दल 1835 ते 1836 या कालावधीत तो भारताचा गव्हर्नर जनरल होता. लाहोरला असताना येस हा एक भाग महत्वाचा, फाशीची शिक्षा त्याने बंद केली होती. कंपनीच्या संचालक मंडळानं त्यावरती प्रचंड टीका केली आणि त्यामुळे राजीनामा देऊन 1836 या वर्षी तो इंग्लंडला परतला होता. ओके, म्हणजे त्याच्याने परत पुढे काम जर काही केलं आणखीन काही सुधारणावादी जर होण्याचा प्रयत्न झाला मग आणखीन या लोकांच्या बद्दल कळवळा वाटल्याच्या नंतर ते नुकसानकारक ब्रिटिशांना ठरू शकतं असं त्याला एक थोडक्यात ब्रिटिशांचं म्हणणं होतं आणि त्याला परत त्याने बोलून घेतलं होतं आणि त्याने स्वतःनेच राजीनामा दिला. मग लॉर्ड ऑकलंड विषयी लगेच जाणून घेऊ थोडक्यात. लॉर्ड ऑकलंड जो आहे 1836 ते 42 या कालावधीमध्ये आपल्याला दिसतोय. वेलस्ली प्रमाणेच यालाही थोड्याशा सुधारणा करण्याचा म्हणजे त्याने प्रयत्न केला होता. सुधारणा इन द सेन्स एक सर्वात महत्वाची घटना म्हणजे याच्या काळात घडलेली एक इंग्रज आणि अफगाण युद्ध झालं होतं. पहिलं इंग्रज आणि अफगाण युद्ध हे लक्षात घ्यायचं. हे जे काही युद्ध झालेले आहेत ते कोणाच्या कारकिर्दीत याला अनुसरून स्टेटमेंट या गव्हर्नर जनरलच्या विषयीचे प्रश्न विचारत असताना आपल्याला आवर्जून दिसून येते परीक्षेमध्ये. म्हणून प्रामुख्याने पाहायचं आहे आणि त्यानुसार आपण प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. आणि बऱ्याचदा एखादी बातमी म्हणजे एखादा पॉइंट या आपल्या गव्हर्नर जनरलच्या तुम्हाला इथे दिसला नाही समजा एखादा कुठला, परंतु 1-2-3 तर तिथे असणारच आहेत. त्या माध्यमातून किंवा एक जरी असेल लिंक लागली आपण प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. हे लक्षात ठेवून ते प्रॉपर माहिती असणं गरजेचं आहे. सो इंग्रज आणि अफगाण पहिल्यांदा युद्ध याच्याच काळात झालेलं होतं आणि इथे मात्र लॉर्ड ऑकलंडच्या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसून येतं की ब्रिटन इंग्रज लोकांचा किंवा कंपनीचा पराभव झालेला होता पहिल्या अफगाण युद्धामध्ये. मात्र आणखी एक महत्वाचा निर्णय याने घेतला होता सुधारणावादी कुठला तर म्हणजे इथे सरकारी शाळांमध्ये काय व्हायचं, इंग्रजीच्या सरकारी शाळा आहेत किंवा इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्याच लोकांना तिथे सरकारच्या वतीने स्कॉलरशिप दिली जायची. मात्र याने याचा एक दूरगामी निर्णय म्हणून आपण फक्त इंग्रजी शाळाच नाही तर मग अरेबियन, पर्शियन, संस्कृत या भाषेतून शिक्षण घेणाऱ्याही व्यक्तींना त्याने सरकारी स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला. हा भाग महत्वाचा असेल, हा लक्षात घ्या, नोट करायचं व्यवस्थितरित्या. सरकारी शाळांना फक्त इंग्रजीतूनच शिक्षण घेणाऱ्यांना सरकारी स्कॉलरशिप मिळायची. परंतु याने काय केलं बदल, हे कोणाच्या कारकिर्दीत, लॉर्ड ऑकलंडच्या, ज्याने संस्कृत, अरबी भाषेत, पर्शियन भाषेत सर्वांनाच त्या ठिकाणी स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेतला. तोच पॉईंट आहे इथे. आपण थोडंसं पाहू तर लॉर्ड ऑकलंड हा विल्यम बेंटिक प्रमाणेच लोककल्याणकारी विचारांचा होता. सुरुवातीला केवळ इंग्रजी शाळा व कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्यांनाच सरकारी स्कॉलरशिप ते प्राप्त होत असे. ऑकलंड मात्र हा फरक दूर करून मात्र संस्कृत, अरेबियन, त्यानंतर पर्शियन या भाषेतूनही शिकणाऱ्यांना सरकारी स्कॉलरशिपची सुविधा उपलब्ध करून दिली होती. हाच पॉईंट महत्वाचा असेल, परीक्षेमध्ये स्टेटमेंट वाईज विचारलं गेलं ऑकलंड बद्दलचा, ते नोट करायचंय. मग कंपनीच्या सैनिकांनी जनतेच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यास त्या ठिकाणी मनाई त्यांनी केलेली होती. त्याच्याच कार्यक्रमामधली ही घटना. कृषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी त्यांनी पावले उचललेली होती. अगदी खोलात जाण्याची आवश्यकता नाही, फक्त काही पॉइंट्स इथे मेन्शन केले लक्षात ठेवा. कृषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी कोणी पावले उचलली, लॉर्ड ऑकलंड. आणि त्यानंतर पहिले अफगाण युद्ध ज्यात अफगाणिस्तानचा म्हणजे अफगाणचा विजय आणि तिथली परिस्थिती परत त्यांना म्हणजे हे झाली नव्हती, मॅच जुळली नाही असं म्हणू आपण, तिथलं वातावरण वगैरे, त्यातनं त्यांनी लगेच माघारी फिरलेले होते. आणि पहिल्या इंग्रज अफगाण युद्धामध्ये मात्र अफगाणिस्तानचा विजय दिसतो आपल्याला 1838 ते 42 दरम्यान झालेल्या युद्धात, आणि इंग्रजांचा पराभव, अफगाणिस्तानचा विजय. पहिलं इंग्रज अफगाण युद्ध कोणाच्या काळात,
लॉर्ड ऑकलंड. हे लक्षात ठेवा. क्वेश्चन अशा स्वरूपाचा एक तुम्हाला पुढे दिसेल PYQ माध्यमातून. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं, लक्षात असू द्या. क्लिअर. पहिले अफगाण युद्ध. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉइंट एक आहे, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिल्या अफगाण युद्धामध्ये काय पराभव झाला होता आणि या युद्धात ब्रिटिश सैन्याला अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली आणि दोस्त मोहम्मदनं पुन्हा त्या ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केलेली होती. पहिलं अफगाण युद्ध. पहिलं इंग्रज म्हणजे आपण पाहिलेलं आहे इंग्रज नेपाळ युद्ध कोणाच्या कार्यकाळात झालेलं होतं सांगता येईल, आठवतंय आता? काळ पाहिला होतो, विचार करा. इंग्रज नेपाळ युद्ध काल पाहिलेला आहे. आता काल जे ऑनलाईन असतील तर त्यांना ते पाहायला मिळालं नसेल, म्हणजे आपण ते रेकॉर्ड केलं होतं. नंतर ते सेशन आपला ब्रेक झाल्यामुळे तरी कोणाला अभ्यासला असेल तुम्ही तर आठवतंय कोणाला? इंग्रज नेपाळ युद्ध. मी थोडंसं हिंट देऊ. इंग्रज नेपाळ युद्ध झालं होतं आणि त्यामुळे नेपाळचा पराभव झाला होता आणि त्यामुळे त्याला ब्रिटनमध्ये उमराव नावानं पदवी देखील म्हणजे त्या गौरवलं गेलं होतं, ज्याला आपण मार्क्स ऑफ हेस्टिंग्स असं म्हणायचो. आता लक्षात, मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्स असं त्याला देण्यात आलेलं होतं. म्हणजे उमराव मराठी म्हणजे आपल्या सांगायचं म्हणजे एकूण सरदार अशी उपाधी देण्यात आली होती लॉर्ड हेस्टिंग्सला, लक्षात घ्या. ओके, लॉर्ड हेस्टिंग्स हे महत्वाचं असेल. इंग्रज नेपाळ युद्ध त्याच्या कार्यकाळामध्ये आपल्याला झालेलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला एक दिसून येतं की पहिल्यांदाच नेपाळ विरुद्ध विजय इंग्रजांनी मिळवलेला होता. त्याच काळामध्ये आपण आणखी एक गोष्ट जाणवतो की इंग्रज मराठा युद्ध झालं होतं, शेवटचं अंतिम, आणि म्हणजे मराठा साम्राज्याचा अस्त 1817 ते 1818 या कालावधीमध्ये. या घटना आपल्याला आठवल्या पाहिजेत. तुमच्याकडे ते माहिती आल्याच्या नंतर त्याचं रिव्हिजन करा बारकाईनं. याविषयीचा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. ओके, सो या युद्धात मग सैन्याला अफगाणिस्तानातून माघार घ्यावी लागली आणि दोस्त मोहम्मदने पुन्हा सत्ता त्या ठिकाणी काबीज केलेली होती. मग पुढं एलेन बरो 1842 ते 44 याच्याही कारकिर्दीतले काही महत्वाच्या घटना आपण या ठिकाणी जाणून घेऊया. यांच्याबद्दल क्वेश्चन असेल. मी काल तुम्हाला सांगितलं की कोणते महत्वाचे गव्हर्नर जनरल आहेत ज्यांच्या विषयीचे प्रश्न विचारले जातात हमखास. त्यापैकी लॉर्ड डलहौसी असेल, पुढे आपण पाहणार आहोत. त्यानंतर लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड हेस्टिंग्स, हे मोस्टली इम्पॉर्टंट. ओके, त्यांच्याबद्दलचा आढावा घ्यायचा आहे. मात्र बाकीचे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कदाचित त्यांना सोडून म्हणजे बाकीचं विचारलं गेलं तर ही माहिती आपल्याकडे असणार आहे. सो यामध्ये मात्र आता अफगाणिस्तानचा पराभव झालेला होता लॉर्ड एलेनबरोच्या कार्यकाळात 1842 ते 1844 दुसऱ्या युद्धात. एलेनबरोने सिंध प्रांतही भारताला जोडून टाकलेला होता. स्टेटमेंट वाईज आलं असतं कोणी सिंध प्रांत भारताला जोडलेला आहे तर एलेनबरो हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि 1858च्या कायद्याचा मसुदा तयार करण्याचं काम देखील एलेनबरोला त्या ठिकाणी त्याच्याकडे देण्यात आलेलं होतं. पुढं 1858 त्यावेळेस आपण 57च्या उठावानंतर ते आपण पाहणारच आहोत. गुलामगिरीची पद्धत कोणी बंद केली, रद्द केली? तर गुलामगिरीची पद्धत त्यानेच रद्द केली. तसेच ग्वाल्हेरच्या शिंदेशी युद्ध करून स्वायत्तता एलेनबरोनं त्या ठिकाणी संपुष्टात आणलेली होती. आणि मग डेप्युटी मजिस्ट्रेट हे नवीन पद देखील जे आहे तर ते कोणाच्या काळात प्रथमच त्या ठिकाणी निर्माण झालं तर एलेनबरोच्या. कंपनीचे संचालक तसेच भारतातील प्रशासक यांच्याशी संबंध चांगले नसल्याने त्याला परत 1844 मध्ये मात्र परत बोलवण्यात आलेलं होतं. लॉर्ड एलेनबरो एवढंच कार्य आहे आणि जास्त यावरती क्वेश्चन नसणार आहे. एलेनबरो बद्दल 2-3 पॉईंट लक्षात ठेवा फक्त. मोस्टली गुलामगिरीची पद्धत त्याने रद्द केली. त्यानंतर ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आपल्याला महत्वाचा असलेला. त्यानंतर डेप्युटी मॅजिस्ट्रेट हे पद कोणी निर्माण केलेलं आहे. बस हे 2 पॉईंट. आणि पहिल्याच्यात काय होतं? अफगाणचा पराभव झालेला. बस हे 2-3च पॉईंट. बाकीचं काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, ह्याच्यावरती क्वेश्चन नसणार आहे. नेक्स्ट पुढं लॉर्ड हार्डिंग्स पहिला 1844 ते 1848 हा त्याचा कालावधी. हार्डिंग्सचा 44 ते 48 या कालावधीमध्ये पहिल्यांदा म्हणजे सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी जी आहे कोणाच्या कार्यकाळात जाहीर करण्यात आली तर लॉर्ड हार्डिंग्स पहिला म्हणजे याच्याच कार्यकाळात म्हणजे हार्डिंग्सच्या. त्याचबरोबर इंग्रज शीख युद्ध देखील याच्याच कार्यकाळात झालेलं होतं. काही महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यामध्ये जर प्रामुख्याने पाहायला गेलं म्हणजे शिशु हत्या असेल, बाल शिशु हत्या म्हणजे त्यावेळेस लहान लहान मुलांना त्या ठिकाणी त्याची म्हणजे जन्म झाल्याच्या नंतरच त्याची हत्या केली जायची लहान बालकांची. किंवा एखाद्याला मूल नकोच असेल त्यानंतर जन्माला आल्याच्या नंतर किंवा मुलगीच असेल अशा पद्धतीचं एक होतं आणि ती हत्या बंद करण्याचा निर्णय याच्या कार्यकाळात झाला होता. दुसरं नरबळी ही प्रथा त्यांनी बंद केली होती. नरबळी म्हणजेच थोडक्यात एखाद्या देवदेवताला पूजन करीत असताना काहीतरी म्हणजे मला सोन्याचा खजिना सापडू दे अशा पद्धतीने असं मागणी काहीतरी करायचं आणि एका व्यक्तीचं त्या ठिकाणी बळी दिला जायचा. अक्षरशः अशी प्रथा होती आणि त्यामुळे मात्र
व्यक्तीचा निष्पाप जीव जायचा, यामुळे या बंद करण्याचा निर्णय लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, 2-3 घटना आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर थोडक्यात याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ लगेचच. तर लॉर्ड हार्डिंग्स पहिला 1844 ते 1848 हा त्याचा कालावधी. नेक्स्ट गव्हर्नर जनरल. सो पहिल्यांदा महत्वाचं, सरकारी कार्यालयांना जे आपण आज पाहतो रविवारची जी सुट्टी दिसते आपल्याला, तर याच्या कार्यकाळामध्ये ते लागू झालेली होती. त्यानंतर पहिलं इंग्रज शीख युद्ध जे आहे तर लॉर्ड हार्डिंगच्याच कार्यकाळात. आणि गोंड जमातीतील नरबळीची प्रथा जी आहे तर कोणी बंद केली, स्टेटमेंट वाईज विचारलं जातं. गव्हर्नर जनरल बद्दल सहसा क्वेश्चन या पथडीतले असणार आहेत. ओके, त्यांच्या कारकिर्दीतल्या घडणाऱ्या घटना 2-3 स्टेटमेंट असतील संबंधित, गव्हर्नर जनरल ओळखा अथवा त्या स्टेटमेंटला म्हणजे गव्हर्नर जनरलचं नाव एक्सप्लेन करून तिथे तुम्हाला मग 3-4 विधानं दिलेली असतील, मग त्यापैकी कोणतं करेक्ट, इनकरेक्ट किंवा कोणाच्या कार्यकाळात कशा घटना घडलेल्या आहेत हे आपल्याला विचारलं जातं. म्हणजे प्रॉपर माहिती असणं आवश्यक. इथे एक फार सोपा भाग असेल, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न पुढे येईल त्यानंतर लक्षात राहील. बऱ्याचदा काय होतं, कशा पद्धतीने मग प्रत्येकाच्या कारकिर्दीतल्या घटना लक्षात ठेवायच्या आहेत. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की सर काय फक्त इतिहासच अभ्यासायचा आहे का, पॉलिटी पण आहे, विज्ञान पण आहे, बरोबर, हे सर्व गोष्टी आहेत मान्य आहे, परंतु प्रश्नांचं उत्तर कशा पद्धतीने द्यायला पाहिजे, देता आलं पाहिजे, हे टॅक्ट आली की आपला रिझल्ट येतो. मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. बरेच क्वेश्चन असे असतात की तुम्हाला सगळंच तोंडपाठ करायचं आणि तिथे पाठांतर करून उत्तर द्यायचे, अशातला भाग नाही आहे. थोडंसं स्मार्टली खेळायचं. मी कालही सांगितलंय ते कशा प्रकारे. यानंतर आपण ज्यावेळेस प्रश्न घेऊ तिथे मी ते एक्सप्लेन करेन आणि तुम्हाला ते लगेच लक्षात येऊन जाईल. सो सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी, पहिले इंग्रज शीख युद्ध याच्याच कार्यकाळात, तसेच गोंड जमातीतील नरबळीची प्रथा, नरबळी काय आपण मगाशी मेन्शन केलं, ती प्रथा बंद केली. इंग्रजी येणाऱ्यांना नोकरीत त्याने काय केलं, प्राधान्य दिलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि बालिका शिशु हत्येचाही निषेध त्यांनी केलेला होता. लहान बालकांना त्या ठिकाणी बळी दिला जायचा, ती हत्या बंद केली जावी या प्रकारचा निषेध त्याने केलेला होता. त्यानंतर आता नेक्स्ट महत्वाचा लॉर्ड डलहौसी 1848 ते 56. पाहून काय वाटतं, चेहरा बिरा थोडासा लॉर्ड डलहौसी बद्दल थोडक्यात अगदी म्हणजे लॉर्ड डलहौसी आल्याच्या नंतर आधुनिक भारताचा निर्माता म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, गौरवलं जातं. त्याचं रिझन हे की आतापर्यंत गव्हर्नर जनरल थोड्याफार प्रमाणात काही सुधारणा असतील, काही निर्णय घेत असताना थोडंसं एखादा निर्णय घेतला आणि एखादा मागं आला अशा पद्धतीचं होतं. परंतु याच्यानंतर मात्र याने धडाडीने काही महत्वाचे निर्णय घेतले होते. काही सुधारणावादी होते, काही त्या ठिकाणी आपल्याला अडचणीचे ठरणारे होते. अशा प्रकारचं कार्य डलहौसीचं आपल्याला दिसून येतं. मात्र एक मोठ्या प्रमाणात विस्तार म्हणू किंवा बदल जो आहे, ड्रास्टिक चेंज याला म्हणू आपण, तो याच्या कार्यकाळात आपल्याला दिसून येतो. त्यापैकी सर्वात महत्वाचा डलहौसी बद्दल सांगायचं म्हणजे स्वतः तो एक स्कॉटलंडचा राजपुत्र देखील होता. ओके, स्कॉटलंडचा स्वतः राजपुत्र होता आणि आल्याच्या नंतर त्याचा रुबाब पण त्याचप्रमाणे होता. मी काय असं काही नोकर टाईप काम करणार नाहीये, अगदी राजाप्रमाणेच असेल इथे आणि त्याप्रमाणे पटापट निर्णय घेईल, धडाडीनं काम माझं पुढे जाईल, या पद्धतीचं त्याचं कार्य आपल्याला दिसतं. आणि त्या माध्यमातूनच मग सर्वात महत्वाचा निर्णय याच्या कार्यकाळात आपण पाहतो की दत्तक वारस नामंजूर हे आपल्याला दिसतं. आणि काही संस्थाने जे आहेत ते खालसा त्यांनी केलेली होती, म्हणजे स्वतः ताब्यात घेतलेली आहेत. म्हणजे यानंतर कधी कोणी राजाचा मुलगा राज्याने त्याचे एक राज्य असेल या प्रकारची काही नसणार आहे, असा एक दूरगामी निर्णय. आणि म्हणूनच यातनच आपले जे राज्य आहेत ते आता इंग्रज बळकावत आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या विरुद्ध बंड करून उठलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला काही ठिकाणी राजे हे त्यांच्या संस्थानातून लढा देताना दिसतात. आणि मग आपल्याला पुढे हळू म्हणजे आत्ता एकच घटना नसती 1757च्या उठावाची, तर त्याआधी बऱ्याचशा घटना घडलेल्या आणि मग आपला तो म्हणजे 1857चा जो उठाव आहे तो आपल्याला दिसून येतो. ओके, सो लॉर्ड डलहौसी मध्ये प्रामुख्याने त्याने संस्थाने खालसा धोरण राबवलं. दत्तक वारस नामंजूर, दत्तक घेऊन एखादा राजाला कोणी पुत्र वगैरे नसेल त्याला दत्तक घेऊन राजा बनवण्याचा हा प्रकार त्यांनी बंद केलेला होता. याचबरोबर भारतात पहिल्यांदा रेल्वेची सुरुवात जी आहे याच्याच कार्यकाळात म्हणजे 1853 या वर्षी मुंबई ते ठाणे आपण पाहतो पहिली रेल्वे जी आहे तर लॉर्ड डलहौसी याच्याच कार्यकाळात त्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा देखील त्याने संमत केलेला होता. ओके, काही महत्वाच्या घटना. त्यानंतर तार यंत्रणा पोस्टची सुरुवात त्यांनी केली होती. सर्वात महत्वाचं सामाजिक बांधकाम विभाग जो आहे त्यांनी स्टार्ट केला होता पहिल्यांदा. ओके, यस, या लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळात ते अशा काही महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच त्यांनी मात्र म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे भारतीय लोकांची जी आहेत इंग्रजांच्या कार्यभारामध्ये तिथे अधिकारी म्हणून नेमण्याची जी आहेत त्याची संख्या जी आहे यांनी त्या ठिकाणी कमी देखील केलेली होती. आणि कोणालाही म्हणजे तिथं सर्वांना समान वागणूक, लिंग, धर्म, जात, भेद या प्रकारचा तो वागणूक नसेल. कोणी राजा आहे म्हणून त्याला सर्व अधिकार असतील असंही नाही, असाही निर्णय घेत म्हणूनच ते आपल्या संस्थाने
खालसा धोरण हे या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे त्याच्याबद्दलची आपल्याला सविस्तर माहिती आहे. तर याच्याविषयीचे क्वेश्चन मोस्टली विचारले गेलेले आहेत PYQ मध्ये. अगदी राज्यसेवेचा पेपर असेल, पूर्व परीक्षेचा अथवा आपला कंबाईनचा, यामध्ये मात्र आपल्याला आवर्जून क्वेश्चन दिसत आहेत. तर थोडक्यात आपण जाणून घेऊ आणि महत्वाची माहिती नोट करायची आहे. मगाशी ठराविकपणे काही गव्हर्नर जनरल आपण अभ्यासलेलो होतो, जे लास्ट लेक्चरमध्ये देखील आहे, ज्यांची नावे मी सांगितले आहेत. पुन्हा रिपीट करतो. लॉर्ड विल्यम बेंटिक असतील किंवा वेलेस्ली, कॉर्नवॉलिस, त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह हेस्टिंग्स यांच्याविषयीचे क्वेश्चन प्रमाणेच डलहौसी एक महत्वाचा गव्हर्नर जनरल भारताचं म्हणू आपण, आणि त्यानंतर त्याच्याबद्दलची माहिती घेणं आवश्यक. आणखी एक आहे घटना महत्वाचं, ज्या अर्थात इथे पहा, आणखी त्या टॉपिककडे येतो. मुंबईच आपलं बंगालचा गव्हर्नर जनरल आपण अभ्यासत होतो, बरोबर. याच्याच कार्यकाळामध्ये एक महत्वाचा निर्णय काय घेण्यात आला, यानंतर आता पूर्ण म्हणजे बंगालचा गव्हर्नर म्हणून त्याच्याकडे कामगार देऊन त्याच्याकडे काम सोपवून पूर्ण कारभार आता हे पाहण्याच्या ऐवजी बंगालला परत म्हणजे मद्रास आणि मुंबई प्रमाणेच बंगालला देखील काय केलं गेलं, सेपरेट गव्हर्नर नेमण्यात आला. आणि मग त्याच्या मदतीला म्हणून एक लेफ्टनंट गव्हर्नर जनरल म्हणून या लॉर्ड डलहौसीने त्याला तिथे बसवलं होतं. आणि मग आता पूर्ण स्वतंत्र भारताचा कार्यभार पाहणारा म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं भारताच्या गव्हर्नर जनरलला. भारताचा गव्हर्नर जनरलच, परंतु बंगालला आता स्वतंत्रपणे. आता पहिलं काय होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल आणि मग भारताचा गव्हर्नर जनरल, त्यानुसार बंगालची ही जबाबदारी याच्याकडे असायची. यानंतर मात्र लॉर्ड डलहौसीने सांगितलं की बंगालची जबाबदारी सेपरेटली याच्याकडे नसणार आहे, त्यासाठी वेगळा गव्हर्नर त्या ठिकाणी नेमला जाईल. ऍज मुंबई मद्रास जसं आहे त्याप्रमाणे बंगालचा एक गव्हर्नर, आणि नंतर पूर्ण भारताचा एक गव्हर्नर जनरल म्हणून पुढे रूल होईल. तर तो म्हणजेच लॉर्ड डलहौसीच्या या कार्यकाळात तो एक महत्वाचा निर्णय आपल्याला दिसून येतो. या पद्धतीनेच आपण थोडक्यात जाणून घेऊ पुन्हा एकदा लॉर्ड डलहौसी बद्दल महत्वाचे पॉइंट्स. डलहौसी बद्दल विधानात्मक स्वरूपात नक्कीच क्वेश्चन पाहायला मिळतो आपल्याला, आणि त्याच्या कारकिर्दीतल्या घडलेल्या सर्व घटनांचा आढावा इथे आपल्याला घ्यायचा आहे. बारकाईने पाहूया कशा पद्धतीने त्याचं कार्य आणि पॉइंट जे आहेत ते मात्र व्यवस्थित रीड करून घेऊ, आणि तुम्ही नोट करायचं आणि त्याचं रिव्हिजन करायचं. याच्या माध्यमातून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मात्र या पॉइंट्स मधूनच दिसतील. ओके. सो वयाच्या अवघ्या 36व्या वर्षीच तो गव्हर्नर जनरल म्हणून त्याला नेमण्यात आलेलं होतं. त्याने ब्रिटिश मंत्रिमंडळात बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. तसेच तो स्कॉटलंड मधील राजपुत्र होता. ओके. हे स्टेटमेंट देतील असे, मग कोणाच्या विषयीचे आहेत, त्यामुळे बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष, त्यानंतर वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आलं, स्कॉटलंडचा राजपुत्र होता. संबंधित विधाने कोणत्या गव्हर्नर जनरलशी म्हणजे आहेत ते ओळखा. मग ते आपल्याला लॉर्ड डलहौसी हे लक्षात यायला हवं. तसेच त्याला आधुनिक भारताचा निर्माता असं म्हटलं देखील जातं. याच्या काळात बरेचसे चेंजेस झाले असं म्हणू आपण. जे पारंपरिकपणे चालू होतं त्यात त्याने मोठ्या प्रमाणात हात घातला असं म्हणू, अनेक वेगळ्या पद्धतीचं निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सर्वांना एक छत्राखाली म्हणजे एकाच ह्याच्या खाली आणण्याचा प्रयत्न त्याचा दिसतो आपल्याला. याच्या कार्यकाळात मग दुसरं शीख युद्ध देखील झालेलं होतं. ओके. डलहौसीच्या पहिलं कोणाच्या, बरोबर का, विचार करा नंतर पहा, कारण क्वेश्चन पण आहे. येस, बरं ठीक आहे, क्वेश्चन पण आहे, तुम्ही तेव्हा सांगा हवं तर. PYQ मध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे, तो क्वेश्चन घेतलेला आहे आपण. ठीक आहे, हा लक्षात असू द्या. पंजाबचं विलिनीकरण 1849 मध्ये आणि दुसरं बर्मा युद्ध 1852. पहिला आपण काल पाहिलेला आहे. त्यानंतर डलहौसीने अयोध्या संस्थान गैरकारभाराच्या निमित्त पुढे केलं आणि ते संस्थान खालसा करून टाकलं म्हणजे थोडक्यात तो होता भाग, त्यासाठी राज्य वगैरे कोणी नसतील, स्वतःच्या ताब्यात घेतलेले आहेत हे संस्थाने. सिमल्याला काही काळ राजधानी म्हणून घोषित केलं होतं. कोणी, डलहौसी. हाही महत्वाचा पॉइंट असेल. सिमल्याला काही काळ राजधानी म्हणून घोषित केलं. तसेच नानासाहेब पेशवे यांचे पेन्शन देखील त्याने बंद केलेलं आहे. तर बंगाल तोफखान्याचे मुख्यालय कलकत्त्याहून कुठे, मेरठला त्याने हलवलेलं होतं. ठीक आहे. हे देखील स्टेटमेंट जेवढे महत्वाचे असतील तेवढं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या बाहेरचं स्टेटमेंट देऊन डलहौसी बद्दल विचारलं जाणार नाही, हे क्लिअर असू द्या. त्यामुळे एवढा जरी भाग तुम्ही अभ्यासलात डलहौसी विषयी, एक प्रश्न आलाच तर ही माहिती उपयुक्त ठरेल आणि एक क्वेश्चनचं आन्सर आपलं बरोबर येईल. सैन्यात इंग्रजांची संख्या वाढवली तर त्याने काय केलं, भारतीयांची संख्या जी आहे, आपण मगाशी उल्लेख केला होता तर की इथे कमी केलेली आहे. भारतीयांची संख्या त्यांनी सैन्यात कमी केली. गुरखा सैनिकांची व रेजिमेंटची संख्या वाढवली. तर गव्हर्नर जनरलला त्याच्या कामात मदतीसाठी बंगालमध्ये एक लेफ्टनंट गव्हर्नर त्याने नियुक्त केला होता. अतिरिक्त कारभार वाढत चाललाय त्याच्याकडे असं समजून, आणि याच्याच कार्यकाळात मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणेच आता बंगालचा गव्हर्नरवरती वेगळ्या सेपरेटली नेमून त्याला एक लेफ्टनंट गव्हर्नर नेमण्यात आलं होतं. म्हणजे तो बंगालचा गव्हर्नर या नात्यानं हेड म्हणून पूर्ण सगळीकडे आता ताबा, सगळं भाग न पाहता
एक सेपरेटली भारताचा गव्हर्नर जनरल म्हणूनच काम करेल तो. बंगालला मात्र वेगळ्या गव्हर्नर नेमून त्या ठिकाणी त्याला कारभार सोपवण्यात आलेला होता. आणि त्याच्या दिमतीला मग एक लेफ्टनंट गव्हर्नर या ठिकाणी नेमण्यात आलेला होता. कोणाच्या कार्यकाळात? डलहौसीच्या, लॉर्ड डलहौसीच्या. 1855 वनसंवर्धनासाठी इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्टची त्याने नियुक्ती केलेली होती. स्थानिक भाषांच्या शाळा सुरू करण्याचा त्याचा मानस होता. त्याच्या प्रोत्साहनामुळेच बंगाल, बॉम्बे आणि पंजाब येथील स्थानिक शिक्षणाला म्हणजे स्थानिक सरकारांनी काय केलं? स्थानिक शिक्षणाला त्या ठिकाणी उत्तेजन दिलेलं होतं. रुरकी येथे, हे देखील स्टेटमेंट विचारून झालेलं मागे राज्यसेवेच्या पेपरमध्ये प्रश्न होता, पहा लक्षात घ्या. रुरकी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. कोणाचा कार्यकाळ? लॉर्ड डलहौसी. पुन्हा एकदा महत्वाचा पॉइंट असेल हा, हे लक्षात घ्या. लॉर्ड डलहौसी. रुरकी या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालय, इंजिनिअरिंग महाविद्यालयाची स्थापना. त्यानंतर पहिली रेल्वे, आपण हे माहितीचं आहे, आपलं जनरल नॉलेज म्हणून पण असंही माहिती असतं आणि त्यात महत्वाचं, परंतु इयर लक्षात ठेवा, 1853 पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या दरम्यान. ग्रँड ट्रँक रोडची दुरुस्ती त्यांनी केली. पोस्ट ऑफिस सुरू केलं. कराची, मुंबई, कलकत्ता या बंदरांचा विकास देखील त्याने केलेला आहे. पोस्ट ऑफिस, रेल्वे हे महत्वाचं, या पॉइंट्समध्ये हे लक्षात ठेवा लॉर्ड डलहौसीने. त्यानंतर मग यावरती क्वेश्चन आहे, एक स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळतं. विधवा पुनर्विवाह कायदा कोणी संमत केला? वन लाईनर एक क्वेश्चन कदाचित परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर लॉर्ड डलहौसी लक्षात ठेवा. कधी? 1856 या वर्षी विधवा पुनर्विवाह कायदा संमत केलेला होता, विधवेशी पुनर्विवाह करणारा. त्यानंतर तार यंत्रणेची सुरुवात त्यांनी केलेली होती. ओके, विधवा पुनर्विवाहाचा आपल्याला इथे दिसतंय पॉइंट. थोडंसं आपण समाज सुधारकाकडे ओळूया, तो भाग झालेला असल्या कारणाने. तर प्रश्न असा की विधवा पुनर्विवाह हा कायदा संमत केला होता आणि विधवेशी पुनर्विवाह करणारे समाजसुधारक कोण? पहा, समाजसुधारक पाहिलेला आहे. राजाराम मोहन राय आणखीन पाहिलं नाही. राजाराम मोहन राय सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये येतील. ऑनलाईन विद्यार्थ्यांनी पण सांगायचा सोपा प्रश्न. समाजसुधारकाकडे थोडंसं वळलेलो आपण. येस, सांगू शकता. मंजुषा चंद्रमणी, हा राईट, आठवलं. हा, मग राजाराम मोहन राय तर आपण पाहिलं पण नाही, मी अभ्यासलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो. त्यांच्याबद्दल आपल्याला विचारल्याच्या नंतर म्हणजे ते आठवायला हवं. त्यांनी विधवा पुनर्विवाह म्हणजे विधवेशी पुनर्विवाह केला होता. विधवा विवाहोत्तेजक मंडळी स्थापन केलं होतं. विधवाच्या विवाहाला चालना मिळावी याकरिता त्या थोर समाजसुधारकांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केलं. आणि नुसतंच फक्त बोलून किंवा घोषणा देऊन नाही, तर स्वतःही एका विधवेशी त्यांनी विवाह केलेला होता. म्हणजे ते कोण? तर येस, महर्षी दोंडव केशव कर्वे. ओके, हे लक्षात घ्या. हे लगेच असं आठवायला हवं. इथे या निमित्त आपल्याला सर्वप्रथम त्यासाठी मग कायदा कोणी केला होता विधवा पुनर्विवाहाचा? 1856 लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने, भारताच्या गव्हर्नर जनरलने. त्यानंतर मग 4000 म्हणजे तार यंत्रणेची सुरुवात केली आणि 4000 महिलांची लाईन टाकून कलकत्ता, मुंबई, मद्रास, पेशावर ही भारताची महत्वाची ठिकाणी त्यांनी त्या जोडली गेलेली होती. त्यानंतर मग 55-56 साली संथाल विद्रोह त्याच्याच कार्यकाळात आणि 53चा चार्टर ऍक्ट. आपण हे ऍक्ट पाहणार आहोत, सगळे कायदे 1757 ते 1857. नेक्स्ट टॉपिक आपला तोच असेल. या ऍक्ट नुसार त्यांनी स्पर्धा परीक्षेची सुरुवात केलेली होती. डलहौसी हा मुक्त व्यापार नीतीचा समर्थक म्हणून देखील तो मानला जात. ओके, तर काही ठराविक महत्वाचे पॉइंट्स डलहौसी विषयीचे हे लक्षात ठेवा. याविषयीचा क्वेश्चन आलाच तर माहिती महत्वाची असेल. आणि काही मग संस्थाने खालसा केलेली आहेत, त्यांची नावे आणि इयर्स तिथे आपण मेन्शन केली. परत एकदा तुम्हाला ज्यावेळेस नोट्स मिळतील तिथे वाचून घ्या तुम्ही, म्हणजे पहा. तर दत्तक वारस नामंजूर तत्वानुसार डलहौसीने खालसा केलेली संस्थाने, त्यात सर्वप्रथम सातारा हे संस्थान, त्यानंतर जैतपूर, संभलपूर, बघाट, त्यानंतर उदयपूर, झाशी, नागपूर, करौली, अवध हे सर्व संस्थाने खालसा करून टाकलेली होती, म्हणजे स्वतःच्या ताब्यात घेतली त्या ब्रिटिशांनी. आणि यापुढे कुठलंही संस्थान नसेल, राजा नसेल, या पद्धतीने होतं. आणि यानंतर भारताचं एक रचना म्हणून आपण वेगळ्या पद्धतीनेच. आणि मला वाटतं या निर्णयानंतर एक दूरगामी परिणाम करणारा निर्णय ठरला. खऱ्या अर्थाने राज्यांना जरी त्या भागातील त्यांना असं वाटू लागलं की आपले अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न या ब्रिटिशांनी सुरू केलेला आणि यानंतर यांच्या विरुद्ध लढा दिलाच पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला 1857चा उठाव दिसतोय. पण एक गोष्ट क्लिअर की आजपर्यंत आणखीनही भारत एक संघ असल्याचं आपल्याला कुठेच जाणवत नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे
निजाम वेगळे, मराठा इकडं वेगळे, त्यानंतर तिकडे बंगालचा नवाब वेगळे, अर्कटचा नवाब वेगळे, म्हैसूरचं राज्य वेगळं, हे आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. यामुळे आपल्याला भारत कुठेही एकसंध असल्याचं दिसत नाहीये. या गोष्टीमुळे मात्र भारत एक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आणि सर्वजण एकाच छत्राखाली येत आहेत. आज आपण जे पाहतो तमिळनाडूतील जरी वेशभूषा, भाषा सगळं वेगवेगळं जरी असलं तरी एक भारत म्हणून आपण आज जे पाहतोय त्यावेळेस मात्र हे सर्व विखुरलेलं दिसतं. मात्र या डलहौसीच्या निर्णयामुळे आपल्याला भारताची रचना जी आहे ते कशा पद्धतीने एकसंध किंवा एक भारत म्हणून राष्ट्र उदयास यायला सुरुवात जी आहे इथून सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण. आणि म्हणूनच आधुनिक भारताचा निर्माता असं हे वर्णन कोणाचं डलहौसीचं केलं गेलं आपल्याला पाहायला मिळतं. परीक्षेकरिता महत्वाचा भाग असेल, लक्षात घ्या. आधुनिक भारताचा निर्माता याबद्दल एक क्वेश्चन परीक्षेत विचारला जाऊ शकतो आणि म्हणून ते देखील स्टेटमेंट तेवढंच महत्वाचं आहे. आलं लक्षात? म्हणजे कशा पद्धतीने हा बदल होत गेला. मग परंतु प्रत्येक राजाला वाटलं की आमच्यावरती कुठेतरी अन्यायकारक आहे, आपलं राज्य आता चाललंय, परंतु हे नाही. तर सर्व जन एकाच आता सर्व समान हे होणार होते. कुणी राजा वगैरे नाही, कोणाला दुय्यम वागणूक वगैरे नाही, या पद्धतीने ते सुरू होतं. मात्र या माध्यमातून ब्रिटिशांनी बऱ्याच प्रमाणात पुढील काळात देखील शोषण केलेलं होतं भारतीयांचं. कारण सर्व राजसत्ता त्यांच्याच हाताखाली. याआधी आपण पाहिलं कंपनीच्या माध्यमातून कारभार सुरू होता त्यांचा. अगदी व्यापार करायचं म्हणून ते आले सुरुवातीला, हळूहळू राज्यकारभार हाती घेत होते. इथून मात्र आता लिगली असं म्हणून आणखी 1757 पासून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत पुढे मात्र मोठ्या प्रमाणात लयलूट भारतीयांची त्यांनी केलेली होती. काही प्रमाणात सुधारणा आपल्याला दिसून येत आहेत त्यांच्या. परंतु इथे आता ब्रिटिशांचं पूर्णतः वर्चस्व जे 1857चा उठाव झाला, मग काय बदल होत गेले पुढे. आणि त्यानंतर मात्र त्यांचे काही महत्वाचे निर्णय म्हणजे आपल्यासाठी उपयुक्त ठरलेले आहेत, काही ठिकाणी आपल्याला ते त्रासदायक होते. त्याचा याडो आपल्याला पुढे ते घ्यायचंच आहे. सो या प्रकारे हे संस्थान होती जे खालसा केलेली त्यांची यादी आपण इथे इयर्स आहेत ते मेन्शन केलेलं आहे. यात मग सार्वजनिक बांधकाम खात्याचं एक ऍड करायचं आहे. ओके, त्याच्याच कार्यकाळात. ओके, ते एक महत्वाचा भाग इथे मेन्शन केला नसला तरी डलहौसीने स्टार्ट केलेलं होतं. येस, नेक्स्ट वन. आता आपले सर्व गव्हर्नर जनरल पहा. 1700 आणि प्रश्नोत्तराकडे तो तुमच्या लक्षात आला असेल पुढं. 1757 ते 1857 असं म्हणेन मी इथपर्यंतचे. आता मी इथे लॉर्ड कॅनिंगला घेतलेला नाही कारण तो भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे, परंतु तोच भारताचा पहिला व्हॉइसरॉय देखील आहे आणि म्हणून आपल्याला ते एकत्रित त्याच्याबद्दलची माहिती पुढे घ्यायची आहे. मग 1857च्या नंतरचे व्हॉइसरॉय त्यावेळेस शेवटच्या गव्हर्नर जनरल बद्दल आपण थोडक्यात माहिती देणारच आहोत. कोणाबद्दल? लॉर्ड कॅनिंग बद्दल. मात्र 1757 ते 1857च्या दरम्यान जे काही गव्हर्नर जनरल आपण कालपासून ते अभ्यासलेलो आहोत, तर त्यांच्याविषयीचे काही क्वेश्चन परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले गेलेले आहेत ते आपण पाहतोय आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील भागात द्यायची आहेत. आणि त्यानंतर आपण लगेच मग महत्वाचे कायदे, याच कालावधीमधले महत्वाचे कायदे हा आपला नंतरचा टॉपिक असेल. ओके, चला सावकाशपणे व्यवस्थित उत्तर द्या, कोणी उत्तर चुकायची नाहीत. येस, चला जे लाईव्ह आहेत त्यांनी उत्तर द्यायचे आहेत. PYQ जे अभ्यासलेलो आहोत त्यात आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत हे लगेच लक्षात यावं आपल्याला. आणि आपल्या नोट्समध्ये ते आहेत का नाही हे देखील तुम्ही पाहू शकता. आणि त्याच धर्तीवरती पुढील काळात ज्यावेळेस प्रश्न विचारले जातील तिथे मात्र तुम्हाला सर्व महत्वाचं ठरेल, कारण सर्व आपण अभ्यासलेलं आहे गव्हर्नर जनरल. तर प्रश्न असा, आणि आजच्याच गव्हर्नर जनरल मध्ये आपण ते अभ्यासलं. लॉर्ड हार्डिंग 1844 ते 48 कालावधी त्यानेच मेन्शन केलेला आहे त्यामुळे सोपं. यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? 2025 ग्रुप सी मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे अलीकडेच लेटेस्ट म्हणून आपण तुम्ही पाहिलं असेल पेपर. सांगा उत्तर, फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करा. इंग्रज मराठा युद्ध, इंग्रज शीख युद्ध, इंग्रज अफगाण युद्ध, इंग्रज मुघल युद्ध. 3 बरोबर नक्की. यस, उत्तर इथे आलेले आहेत. तर यस, चंद्रमणी अगदी बरोबर, करेक्ट. साहिल, जुबेर, व्हेरी गुड. यस, इंग्रज शीख युद्ध होतं, आठवत आहे. इंग्रज अफगाण युद्ध त्याच्या आधीच्या गव्हर्नरकडे आपण ते पाहिलं होतं, ऑकलँडच्या काळात वगैरे. ठीक आहे. तर हार्डिंग, लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये इंग्रज शीख युद्ध, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ओके, पर्याय क्रमांक 2. यस प्रसाद, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. लक्षात आलं. आणि आता तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला स्मार्टली खेळायचं म्हणजे कसं, प्रश्नांची उत्तर देत असताना अगदी सोपं. तुमच्या लक्षात आलं असेल एव्हाना, त्यांनी इयरही मेन्शन केलेलं आहे. आता आपण इतिहास सिक्वेन्सली अभ्यासतोय बरोबर, आणि तसाच अभ्यास करत पुढे कम्प्लीट करायचा आणि ते महत्वाचं असेल. त्या माध्यमातून आपल्याला ते लक्षात पण राहील व्यवस्थित.
तर 1844 ते 48 त्यांनीच म्हटलेलं आहे. त्याचबरोबर लॉर्ड हार्डिंग म्हटलं आणि इथं इयर जरी मेन्शन केलं गेलं नसतं तर आपल्याला ते क्लिक व्हायला पाहिजे की लॉर्ड हार्डिंगचा कालावधी कुठून कुठपर्यंत आहे. परंतु हे असं विचारलं गेल्यामुळे त्यांनी काय केलं ते सोपं केलेलं आहे. थोडंसं इथे वेळ गेला तरी चालेल, परंतु हा भाग महत्वाचा असेल, लक्षात घ्या. या पद्धतीने प्रश्नांची उत्तर आपल्याला देण्याचा आपण तयारी केली पाहिजे. कसं तुमच्या लक्षात आलं असेल आता ते इंग्रज मराठा युद्धाचा काही संबंध असतो का? आपण कित्येक वेळा रिपीट पण केलेलं आणि ते जाणून घेतलेलं आहे की 1817 ते 18 इथे आपल्या लॉर्ड हेस्टिंगच्या काळात अखेरचं इंग्रज मराठा युद्ध होतं. त्यामुळे बऱ्याच प्रश्नामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिथे म्हणजे म्हणूनच म्हणलं की स्मार्टली कसं खेळायचं आहे. तर इंग्रज मराठा युद्ध 1817-18 म्हणजे इथं काही संबंधच येत नाही. बरोबर. त्यांनी विचारलं काय 44 ते 48चा कालावधी त्यांनी मेन्शन पण केलेला आहे. मग हे आता असंच आपली परीक्षा पाहायला मग इंग्रज मराठा युद्ध म्हणजे ते आठवण्याचे प्रयत्न करायची गरज नाही. त्याचा कालावधी माहिती असतो, ते सरळ एलिमेंट होतं आपलं, म्हणजे काही गरजच नाही त्याची. मग राहिला तर अफगाण युद्ध आणि याच्यातच कन्फ्युजन होतं. मुघल युद्धाचा काही संबंध येत नाही कारण मुघलाचा कार्यक्रम तेव्हा संपलेला आहे आधीच खूप आधी. त्यामुळे सरळ सरळ हे दोन पर्याय नसतात, राहतात इंग्रज शीख युद्ध आणि अफगाण युद्ध. इथे मात्र थोडंसं कन्फ्युजन होतं कारण दरम्यानच्या काळात आपल्याला इंग्रज अफगाण युद्ध दिसून येतं आणि अफगाणिस्तानचा विजय पहिला युद्ध झालेला होता. याच्या कार्यकाळात कोणत्या युद्ध झाले यामुळे थोडंसं इथे मात्र डोकं चालवावं लागेल आणि हे परफेक्ट माहिती असेल तर मग आपला आन्सर पर्याय क्रमांक 2 आलं लक्षात. हे असे तुम्हाला बरेच दिसतील. ओके, बऱ्याचदा तुम्हाला दिसणार आहे. काही व्यक्तींचं निधन आधीच अलीकडे झालेलं असतं तरी देखील त्यांना त्याच्यामध्ये घेतलं जातं, मग त्यामुळे ते लगेच कट होतं. म्हणून ते माहिती असणं आवश्यक. म्हणून आपल्याला ते स्मार्टली उत्तर द्यायची आहेत. नेक्स्ट पहा, कंबाईन ग्रुप सी च्या 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता. सो क्वेश्चन आहे, लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ओके, योग्य विधाने. व्यवस्थित गडबड न करता वाचा, रीड करा तुम्हाला. आणि पर्याय क्रमांक फक्त ऑनलाईन विद्यार्थ्यांनी मेन्शन करायचा आहे. पूर्ण पर्याय टाईप करण्यात वेळ नका वाया घालू. बाजूला होतो मी, तुम्हाला ते दिसेल क्वेश्चन व्यवस्थित. दिसतोय सर्वांना? पहा, रेल्वे युग सुरू केलं का? बघा, त्यानंतर स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खातं मेन्शन केलं नव्हतं पण मी सांगितलं होतं तुम्हाला. त्यानंतर 52 मध्ये तार विभागाची स्थापना केली. 54 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटांची सुरुवात केली का? ABCD अशा आहेत. पर्याय क्रमांक 1 ABC, दुसरा आहे BCD, तिसरा आहे ACD आणि चौथा आहे वरील सर्व. यस, पर्याय क्रमांक मग काय असणार आहे? 4 ज्यांचं उत्तर ते अगदी करेक्ट आहे. यस योगेश, बरोबर लक्षात आलं असेल. आपण आता सर्व पाहिलं, प्रश्न विचारलेला आहे कंबाईन ग्रुप सी या आधीच. ओके, प्रसाद, यस व्हेरी गुड, बरोबर. आशिष, चंद्रमणी, राज, 4 पर्याय क्रमांक 4 जी विधानं या ठिकाणी दिलेली आहेत या पद्धतीने क्वेश्चन असतात. तुमच्या लक्षात आला आता आयोगाच्या वतीने प्रश्न कसे विचारतात, मग कसा अभ्यासायचा आणि ते आपल्या नोट्समध्ये आहे का नाही. क्लिअर, हे सर्व गोष्टीचा अभ्यास केला आणि ते सर्व होतं. आता तुम्ही पाहिलं असेल किंवा परत एकदा तुम्ही चेक करू शकता. या पद्धतीनेच क्वेश्चन परीक्षेमध्ये असणार आहेत. रिलेटेड काही घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भात कोण आहे विचारतात. काही वेळेला शब्दप्रयोग चेंज करून विचारला गेला की थोडंसं गडबडतो आपण. म्हणजे आता इथे सार्वजनिक बांधकाम खातं म्हटलेलं आहे, मग त्याला इंग्रजीमध्ये विचारलं जाऊ शकतं. बरोबर, म्हणजे काय PWD तसा शब्दप्रयोग केला गेला, अरे हे कोण सुरू केलं असेल असं वाटू शकतं आपल्याला. ते असं थोडंसं आपल्याला चुकवण्याकरिता म्हणून त्यांचं एक परीक्षाच म्हणू आपण, आणि ती परीक्षाच आहे आपली, त्या पद्धतीने रेडी राहायचं आहे. त्यात असं काही क्वेश्चन आलेच तर आपल्याला त्याचं उत्तर इझिली देता येईल. हा, आता इथंच फॉर एक्झाम्पल इथे पण आहे थोडंसं असं काहीतरी असतं जिथे आपण गोंधळतो. रेल्वे युग सुरू केलं, रेल्वे युग म्हणजे आता रेल्वेची सुरुवात सरळ सरळ म्हणायला पाहिजे ना. 1853 रेल्वे सुरू केली बाबा पहिले, किंवा रेल्वेची सुरुवात असं नाही तर रेल्वे युग म्हणजे ते आणखीन थोडंसं गोंधळ होतो. यामुळे थोडंसं आपल्याला ते बी अलर्ट राहायचं या प्रश्नाबद्दल. मात्र ते त्याचा म्हणण्याचा अर्थ तोच असतो. सोपं लक्षात घ्या, वेगळं काही नाहीये. नेक्स्ट आपण कालच्या भागात पाहिलं गव्हर्नर जनरलचा अभ्यास करीत असताना जो क्वेश्चन PSI 2016 मध्ये विचारलेला आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमलं? आता पहा किती सोपं केलं त्यांनी. इनाम कमिशन जरी माहिती नसलं, मी परत म्हणतो तुम्हाला स्मार्टली उत्तर द्यायचे, तर 1828 चा कालावधी आपल्याला आपण एकदा पाहिलं ना, चेक केलं किंवा रिव्हिजन केलात, तुमच्या प्रॉपर लक्षात राहतं. 1828 ला कोण होता गव्हर्नर जनरल? सोपं, गव्हर्नर जनरल कोण होता? त्यामुळे इनाम कमिशन जरी आठवत नसतं तरी, कारण बरेच जण बरेच काहीतरी गोष्टी करतात, परंतु त्यांनी आपल्याला तिथेच उत्तर देऊन टाकलेलं आहे. सोपं म्हणजे सोपं केलं असं म्हणू आपण. विल्यम बेंटिक, हेस्टिंग्स, वेलस्ली, लॉर्ड मेयो. आता वेलस्लीचा कालावधी जर पाहिला आपण तर कधी दिसतो आपल्याला? खूप आधीचा आहे, म्हणजे त्याच्या 1828 आधीच आहे, म्हणजे बरोबर 1798, 1805 वगैरे, 1803. लॉर्ड मेयो हे व्हाईसराय आहे, पुढे येणार आहे, आतापर्यंत आलेलाही नाहीये, आणि हे आपल्याला 1869 दरम्यान दिसणार आहे मेयो.
ठीक आहे. मग हेस्टिंग्स आपण पाहिलेलं आहे. लॉर्ड हेस्टिंग जो आहे तर 1813 ते 22 पर्यंत वगैरे आपल्याला दिसतो. 1813 ते 1822 पर्यंत 22 पर्यंत म्हणू आपण. ओके. मग आता हे नाहीये उत्तर आलं लक्षात. सोपं एकदम. येस, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. येस, RS16 करेक्ट आन्सर आहे तुमचं. साहिल, चंद्रमणी, राज. ओके, क्लिअर. या पद्धतीने म्हणजे सोपं होऊन जातं ते काही वेळेला तुम्हाला क्वेश्चन मध्येच आन्सर मिळून जातं, परंतु त्यासाठी तुमचा परिपूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. म्हणजे उगाच काही घटना आहेत, वाचतोय, अभ्यासतोय, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतोय असं नाहीये. तर इयर लगेच क्लिक व्हायला पाहिजे आणि आपण त्यानुसारच अभ्यास करायचा आहे. म्हणजे पहा, आपण घेतोय म्हणजे सेशन पण त्याच पद्धतीने घेतोय, तर असंच कुठल्याही मध्येच रॅन्डमली टॉपिक घेतलाय काहीतरी घेतलं किंवा कुठेतरी गव्हर्नर घुसवलाय असं नाहीये. हे लक्षात घ्या. सिक्वेन्सनं जाणंच महत्वाचं आणि त्या पद्धतीनेच घटना आपल्याला क्रम जो लक्षात राहतो त्यानुसार मग तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर द्यायला फार इझी होतं आणि त्याचंच रिव्हिजन करायचं आणि कोणाच्या कार्यकाळात काय घटना घडल्या हे मी तुम्हाला आताही सांगतो की एकदा रीड करून ते लक्षात पण राहणार नाही, स्पेशली नव्या विद्यार्थ्यांना. त्याचं तुम्हाला रिव्हिजन करणं मस्ट आहे. त्या गोष्टी तुम्ही वारंवार अभ्यासणं आवश्यक आहे. प्रश्न PYQ पाहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात सर्व प्रश्न होतील ते पाहणं गरजेचं आहे. या माध्यमातून आपण त्या प्रश्नांची उत्तरे इझिली देऊ शकतो आणि परीक्षेमध्ये आपल्याला मग आपण जे टार्गेट सेट केलेलं आहे, अगदी मी सुरुवातीपासून सांगतोय 10 पैकी आपले किमान 8 तरी प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत आणि ते आपल्या नोट्सच्या माध्यमातून येतील. मात्र तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाही, गडबडायचं नाही, हे लक्षात ठेवा. ओके. साध्या चुका व्हायला नको आणि असे प्रश्न सोपे आले तर विसरायला म्हणजे चुकायलाच नको. आणि इनाम कमिशन बद्दल आपण माहिती घेतली होती. काय होतं इनाम कमिशन, सांगता येईल योगेश? इनाम कमिशन काय होतं? बारकावे सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे, प्रत्येक गोष्टीबद्दल आपण नोट केलेला आहे. आठवतंय? इनाम कमिशन थोडक्यात तुमच्या भाषेत कोणाला सांगता येईल? हा, सांगा, चुकलं तरी काय हरकत नाही, किंवा तुमच्या भाषेत सांगायचं. आपला सिंपल करून सांगायचं, जसं जमलं तसं, काही टेन्शन नाही. म्हणजे थोडक्यात जे काही जमिनी होत्या समजा, राईट, जमिनी ज्या होत्या तर जमिनीच्या ज्या वेळेस काही तुम्हाला कागदपत्र वगैरे तुमच्याकडे जर नसतील तर ते सरकारी मालकीच्या होऊन जायच्या. ओके. तेच इनाम कमिशन, त्याची स्थापना या बेंटिकच्या काळात आणि त्याचा दूरगामी परिणाम आपल्याला पुढे दिसतोय डलहौसी आणि त्याच्या पुढच्या कार्यकाळामध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. सो इनाम कमिशन लॉर्ड विल्यम बेंटिक च्या कार्यकाळात. इथे सोपं केलं होतं. आपण एकदा काय करायचं, एकदा या पद्धतीने लक्षात ठेवा. इयर काही म्हणजे फार अवघडचं नसतं. आपलं वाटतं की इयर लक्षात ठेवणं फार हे आहे, परंतु तुम्ही 2-3 वेळेस रिवाइज केले की तुमच्या प्रॉपर लक्षात राहतं. जसं की आता सुरुवात केली रॉबर्ट क्लाइव्ह पासून आणि आपल्याला यायचं आहे लॉर्ड डलहौसी पर्यंत, तर व्यवस्थित त्याचं इयर सिक्वेन्स लक्षात ठेवा. मग ते आणखीन तुम्हाला प्रश्नांची उत्तर सोपी होतात, कारण क्वेश्चन मध्येच आन्सर असतं. ते विचारत असताना तुम्हाला तिथे इयर मेन्शन करतात. मग त्या दरम्यान आपल्याला असं वाटतं की पर्यायामध्ये असते, समजा आता 1848 काहीतरी विचारलंय आणि पर्यायामध्ये आहे कोण, लॉर्ड विल्यम बेंटिक. तर 1848 आणि लॉर्ड विल्यम बेंटिकचा काय संबंध आहे का? येतच नाहीये. त्यानंतर किंवा लॉर्ड वेलेस्ली असेल तर नाही, लॉर्ड वेलेस्ली फार आधीच होऊन गेलेला आहे, 1848 ला काही संबंध नाहीये. मग त्यामुळे ते त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. ओके. मी ते वारंवार सांगतोय त्याचं कारण की तुम्हाला प्रश्नांची उत्तरे अधिक सोप्या पद्धतीने ते सोपं करून जातं आणि ते तुम्हाला उत्तर चुकणार नाहीयेत. नेक्स्ट आणखी 1-2 क्वेश्चन असतील, त्यानंतर लगेच नेक्स्ट टॉपिकला स्टार्ट करू. हे महत्वाचे आहेत क्वेश्चन आन्सर घेणं, कारण आपल्याला कळलं पाहिजे पेपरमध्ये प्रश्न कसे विचारतात, त्यामुळे महत्वाचं असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट चौथा प्रश्न एक राज्यसेवेचा घेतला 2021च्या संदर्भात. समजा खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. ओके. ABCD आठवलं लगेच? यस साहिल, जमिनीचे कागदाच्या संदर्भात. ओके, यस, तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला होता इनाम कमिशन. गुड. चला, काय क्वेश्चन आहे पहा व्यवस्थित. तर वर्णन, खालील वर्णनावरून काय म्हटलं, योग्य पर्याय निवडा. हे आहे, या कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलेस्लीने केली. कलकत्ता येथे ते स्थित होतं. 1800 मध्ये ते स्थापन झालं. कंपनीच्या नागरी सेवकांना या ठिकाणी खास प्रशिक्षण दिलं जात होतं. ओके, दिलं जात होते. बॅप्टिस्ट मिशनरी कॉलेज, जनरल असेंब्ली इन्स्टिट्यूशन, प्रेसिडेन्सी कॉलेज, फोर्ट विल्यम कॉलेज. सो पर्याय क्रमांक 4. ओके, करेक्ट आन्सर 4. यस, RS16 राहुल, व्हेरी गुड. चंद्रमणी अगदी बरोबर. 4 ज्यांचं उत्तर असेल लगेच नोट करू शकता. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. आणि आता लक्षात आलं कसे स्टेटमेंट होते आणि बारकाईने कसं आपल्याला नोट करायचं आहे. आपण पाहिले का लॉर्ड विल्यम बेंटिक बरोबर जाणून घेतलं होतं, त्यामध्ये मेन्शन केलं होतं कॉलेजचं नाव, त्याने स्टार्ट केलेलं होतं. तसेच वैद्यकीय कॉलेज देखील त्यांनी स्टार्ट केलं होतं, हे मेन्शन केलं होतं, आठवतंय? ओके, लॉर्ड विल्यम बेंटिक. येस, तर सॉरी बेंटिक मध्ये सॉरी हे होतं वेलेस्ली बद्दल आपण नोट करतोय. बेंटिकनं वैद्यकीय कॉलेजची सुरुवात केली होती. इथे वेलेस्लीनं मग फोर्ट विल्यम कॉलेज
हे त्यांनी त्या ठिकाणी स्टार्ट केलं. जो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट पुढील प्रश्न शेवटचा पहा. पीवायक्यू पाहतोय, अभ्यास क्रम तर आहेच, नोट करतोय आपण, ते आपल्या प्रश्नामध्ये आपण जे घेतोय ते येतंय का ते पण महत्वाचं आहे. नाहीतर काहीतरी सांगतोय वेगळंच असं नको व्हायला. सो सिस्टमॅटिक आपण ते घेतोय त्या कारणास्तव क्वेश्चन पाहणं गरजेचं आहे. पहा नंतर सोपा प्रश्न फार आधीचा घेतलाय समजा 2012चा. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? डलहौसी, क्लाइव्ह, वेलेस्ली, हेस्टिंग्स. नेक्स्ट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 5. शुअर का थोडस डाऊट आहे. तैनाती फौज कोणी सुरू केली? तैनाती फौज पर्याय क्रमांक 3 योगेश करेक्ट. RS-16 पुन्हा एकदा साहिल यस बरोबर. राहुल, दिव्या व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर लॉर्ड वेलेस्ली. तैनाती फौज काय ते आपण जाणून घेतलं होतं, तरी पुन्हा एकदा रिपीट करतो. तैनाती फौज म्हणजेच काय, लॉर्ड वेलेस्लीने ती लागू केली होती आणि त्या माध्यमातून जे काही सैन्य होतं, एखाद्या राजाच्या संरक्षणार्थ सैन्य नेमलं जायचं. ओके. आणि त्याचा जो खर्च आहे तो त्या राजाने करायचा असं होतं. आणि त्याच्यावरचे अधिकार मात्र कोणी गाजवायचे? इंग्रजांनी, ब्रिटिशांनीच. ओके. म्हणजे त्यांनी काही एखाद्या काही घटना असेल, कुठलं काही काम करायचं असेल तर ते राजांचा आदेश नाही पाळायचा, आदेश यांचाच पाळायचा. आणि राजाला सांगायचे की बाबा तुमच्यावरती हल्ला बिल्ला झाला तर तुम्हाला अवघड व्हायचं, हे सैन्य घ्या आणि ठेवून घ्या. जबरदस्तीनेच त्यांना सोपवण्यात आलं होतं. आणि या माध्यमातून आपल्याला दिसून येतं की या तैनाती फौजेची सुरुवातीला म्हणजे कोणी म्हणजे लागू केलं होतं तर यांनी या लॉर्ड वेलेस्लीनं आपल्याला दिसतं त्याच्या कार्यकाळामध्ये. मग कोणी स्वीकारली किंवा लागू कोणावरती पहिल्यांदा लादण्यात आलं किंवा कोणी स्वीकारलं सांगता येत? तैनाती फौज. तैनाती फौज कोणावरती लागू करण्यात आली समजा पहिल्यांदा? आपण म्हणजे ऑप्शन देऊ का तुम्हाला? ऑप्शन दिले की लगेच उत्तर येईल. बंगालचा नवाब, अवधचा नवाब किंवा अवध राज्यावर समजा निजाम, आणि कर्नाटकचा नवाब समजा. ओके सांगा बरं. हा आलं का लक्षात? काल म्हणजे ऑप्शन आलं की थोडस कळलं नेमकं काय आहे ते. चालेल तर येस निजाम, हैदराबाद निजाम. येस RS-16 व्हेरी गुड. मराठा नाही, चंद्रमणी करेक्शन करून घ्या, ऑप्शनची गरज नाही याला बरोबर. तरी मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे, जे नव्याने अगदी तयारी करते ते तुम्हाला लक्षात यायला हवं. अभ्यासून झाल्याच्या नंतर आपलं बऱ्याचदा रिव्हिजन होतं, त्यावेळेस आपल्याला फार सोपं वाटतं असा प्रश्न, परंतु नव्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहेच, लक्षात घ्या. सो निजाम क्लिअर, लक्षात आलं? तर या पद्धतीनं लक्षात ठेवायचा हा महत्वाचा असेल. येस काही जणांचे क्वेश्चन आहे घेतो मी, लगेच कंटिन्यू करू आपण. सचिन सर न्यू स्टुडंट आहे, स्टडी कसा करावा? तुम्ही शेवटपर्यंत जोडून राहा, आपण याविषयी आपण शेवटी चर्चा करूया. ओके. जो सिक्वेन्स आहे लेक्चरचा तो कंटिन्यू राहू द्या पुढं, त्यामुळे मी सांगेन तुम्हाला हिस्ट्रीचा स्टडी कसा करायचा आहे सांगेल तुम्हाला. फर्स्ट इयर मध्ये आहे तुम्ही. ओके चालेल, चल तर कंटिन्यू करू. बाकी तुम्ही तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देतोय, याच्याशी रिलेटेड काय असेल तर लगेच आन्सर देईल, आणि अदरवाईज तुमचे बेसिक काही दुसरे क्वेश्चन असतील परीक्षेत याच्या संदर्भात वगैरे आपण शेवटी डिस्कशन करूया त्यावरती. सो नेक्स्ट वन म्हणजे 5 क्वेश्चन आपण घेण्याचा प्रयत्न केला. तुमच्या लक्षात आलं की गव्हर्नर जनरलचा टॉपिक महत्वाचा आणि त्यावरची क्वेश्चन कशा पद्धतीने या ठिकाणी आयोगाच्या वतीने विचारले जातात, तर या विषयीचा आपण आढावा थोडक्यात घेतलेला आहे असं म्हणू आपण. यानंतर नेक्स्ट टॉपिक कडे वळू आपण. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ते कंटिन्यू करणार आहे आपण. तर गव्हर्नर जनरल सुरुवातीला युरोपियनांचे भारतात आगमन थोडस रिवाइज करतो, तुम्हाला आठवू द्या जरा, नंतर मागचं काय सपाट पुढचं पाठ असं नको व्हायला. तर युरोपियनांचं भारतात आगमन पहिल्यांदा आपण पाहिलं कशा पद्धतीनं, मग त्यानंतर जे पोर्तुगीज, डच, डेन्मार्क जे होते त्यांना फ्रेंच यांच्या सर्वांचा पाडाव करून इंग्रजांना दोर आपल्या कशा प्रकारे हातात घेतली, आणि त्यानंतर मग ब्रिटिशांचं भारतात आगमन एक वेगळ्या पद्धतीने आपण ते घेतलेलं आहे. त्यांना डिकोड करून मेन का तर त्यांचंच पुढे कार्यभार होता आणि त्यांनी फ्रेंचांचा पराभव कशा प्रकारे केला, इंग्रज फ्रेंच युद्ध वगैरे सर्व बाबी आपण सुरुवातीला जाणून घेत होतो. कर्नाटक युद्ध म्हणून ती ओळखली जातात. त्यानंतर मग प्लासीच्या आणि बक्सरच्या लढाईनं मग इंग्रज पूर्णतः बंगालवरती वर्चस्व कशा पद्धतीने स्थापन करतात प्रस्थापित, आणि त्यानंतर
सिराजचा पराभव वगैरे आपण ते जाणून घेतलं, मग मीर जाफर, मीर कासिम या सर्वांचा पराभव, या पद्धतीने सर्व गोष्टी क्लिअर केल्याच्या नंतर मग गव्हर्नर जनरल हा एक महत्वाचा टॉपिक घेऊन आलो होतो आणि त्यावरती क्वेश्चन नक्कीच एक मार्काला विचारलं जातं. म्हणजे व्हाईसरॉय, गव्हर्नर जनरल हे सर्व एकत्र करून आपल्याला एक टप्पा पूर्ण झाला असं म्हणू आपण आता पहिल्यांदा. 1757 ते 1857 या कालावधीतील महत्वाचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल हे आपण अभ्यासलेलो आहोत. यानंतर 1757 ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे 1947 पर्यंत पुन्हा आपल्याला या दरम्यानच्या काळात फक्त त्याचं नाव बदललं गेलं आणि त्यानंतर 1857च्या नंतर काय नाव झालं, व्हाईसरॉय. या व्हाईसरॉयच्या कार्यकाळात अशाच प्रकारे त्यांचे काही महत्वाचे निर्णय असतील, कोण कशा पद्धतीने कार्य केलं यांच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपल्याला नेक्स्ट म्हणजे 1857चा उठाव टॉपिक अभ्यासाच्या नंतर व्हाईसरॉय हा टॉपिक असेल तिथे आपण ते जाणून घेणार आहोत. ओके, थोडंसं उजळणी म्हणून आपण आतापर्यंत काय अभ्यासलेलो आहोत याविषयीचे क्वेश्चन आलेच तरी सर्व माहिती महत्वपूर्ण ठरेलच या विषयाची. यानंतर 1757 ते 1857 या दरम्यानचे महत्वाचे काही कायदे आहेत, ऍक्ट आहेत, ते त्यानुसार काय घटना घडल्या किंवा कशा प्रकारे काय बदल आला किंवा काही निर्णय देण्यात आलेला होता असेल या संदर्भात काही छोटे छोटे पॉईंट्स ठराविक आपल्याला नोट करायचे आणि त्यावरची परत आणखी एक 2-3 क्वेश्चन आपण घेतलेले आहेत PYQच्या स्वरूपात. हा भाग आपला आपण नेक्स्ट असेल आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, शैक्षणिक सुधारणा, शैक्षणिक सुधारणा या 2 गोष्टी आपल्याला उद्याच्या भागात घ्यायचे. सो 1757 ते 1857चे महत्वाचे कायदे थोडक्यात जाणून घेऊ. पहिल्यांदा सर्वप्रथम 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट याविषयीची माहिती आपण ऑलरेडी या संदर्भात माहिती घेतलेली आहे गव्हर्नर जनरलच्या ह्याच्यामध्ये, परंतु त्यात आणखीन काही ठराविकपणे विशेष असं विश्लेषण त्याचं करून, कारण त्याबद्दल दुसरे पॉईंट जे आहेत तिथे आपण मेन्शन केले नव्हते, ठराविकपणे एखादा पॉईंट फक्त मेन्शन केलाय. रेग्युलेटिंग ऍक्ट काय आहे त्यानुसार नंतर मग म्हणजे वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये ते होतं, त्याच्यानुसार काय झालेली घटना, एक ठराविक पॉईंट. मात्र इथे आणखी एक 2-4 पॉईंट ऍड करून स्पेशली आपण ते पाहतोय. ओके, हे लक्षात ठेवा. मग रेग्युलेटिंग ऍक्ट क्वेश्चन नंतर तुमच्या लक्षात येईल, बारकाईने पाहायचं आहे, क्वेश्चनचे आन्सर परत एकदा द्यायचे आहेत आपल्याला, यानंतर लगेच क्वेश्चन पण घ्यायचे. सो भारताच्या बाबतीत ब्रिटिश पार्लमेंटचा पहिला हस्तक्षेप होता. ओके, ब्रिटिश संसद याआधी कंपनीच्या वतीनेच कारभार सुरू होता आपल्याला माहिती आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने भारतातील परिस्थितीचा अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं इथे आता राज्य करणं सोपं आहे आणि राजकर्त्यांच्या मार्फत आपण भारताचं आणखीन शोषण करू शकतो. त्यांच्या ध्यानात आल्याच्या नंतर याची सुरुवात आपल्याला रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून दिसून येते, जे आपण पाहतो वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळात. रेग्युलेटिंग ऍक्ट म्हटलं की कोणाचा कार्यकाळ आठवला पाहिजे, लगेच वॉरेन हेस्टिंग्स हे आठवलं पाहिजे, जो काय होता भारताचा काय होता गव्हर्नर जनरल. बरोबर ना, बंगालचा. हा, लगेच क्लिक व्हायला पाहिजे, मी ते सांगितलं म्हणजे लगेच म्हणायचं नाही, लक्षात घ्या आधी. तर बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, भारताचा नाही, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. रॉबर्ट क्लाइव्हच्या नंतर, रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर होता, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून वॉरेन हेस्टिंग्स याच्याच काळात रेग्युलेटिंग ऍक्ट अस्तित्वात आलेला आहे. ठीक आहे. सो उद्देश काय होता या ब्रिटिश पार्लमेंटचा हस्तक्षेप म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्टच्या माध्यमातून पाहूया आपण. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालणे, तसेच कंपनीच्या व्यवहारावरती, राज्यकारभारावरती, एकूणच कंपनीच्या सगळं देखरेख ठेवणं, अंकुश ठेवणं, थोडक्यात त्याच्याबद्दल. गव्हर्नर जनरलला बंगाल, बिहार, ओरिसा या प्रदेशांचा महसूल, नागरी व लष्करी शासनावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देखील यानुसार मिळालेला आहे. ठराविकपणे त्यावेळेस एखादा 2 स्पेसिफिक पॉईंट पाहिलेले होते, मी आधी सांगितलं तुम्हाला. यानंतरचे काही मोजके पॉईंट्स आणखीन परीक्षाभिमुख इथे नोट करतोय, हे लक्षात ठेवा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, हे महत्वाचं. हा, पुढे आहेच पॉईंट मग आपण मेन्शन केलंय. याच ऍक्ट नुसार पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्स, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची कलकत्ता येथे स्थापना, बरोबर, याच्याच कार्यकाळात झालेली आहे. आणि या ऍक्ट नुसार 1 मुख्य व 3 इतर न्यायाधीश अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची नेमणूक होती. पहिला मुख्य न्यायाधीश कोण होता, एलिजा इम्पे. हे लक्षात ठेवायचं, हे महत्वाचं असेल. ज्यावेळेस वॉरेन हेस्टिंग्स रेग्युलेटिंग ऍक्ट, वॉरेन हेस्टिंग्स बाजूला सारा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार अस्तित्वात आलेलं होतं पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय, कुठे, कलकत्ता येथे स्थापना त्याची झालेली होती. आणि त्यामध्ये 1 मुख्य न्यायाधीश नेमला जायचा आणि इतर 3 न्यायाधीश. तर इतर 3 न्यायाधीश कोण, त्यांची नावे इथपर्यंत खोलात अभ्यासण्याची आवश्यकता नाही, परंतु थोडंसं डीपली गेलोयच आपण. तर 1 मुख्य न्यायाधीश जे नेमण्यात आलं होतं, तर मग त्याचंही नाव काय आहे ते लक्षात घ्या. एलिजा इम्पे हे मुख्य न्यायाधीश, पहिला मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे स्थापन झाल्याच्या नंतर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. क्लिअर, हे महत्वाचा भाग, एवढं मात्र लक्षात ठेवा. कदाचित आता थोडंसं डीपली परत एलिजा इम्पेवरचा क्वेश्चन परीक्षेत पाहायला मिळू शकतो आपल्याला. पुढे मग गव्हर्नर जनरल व काउन्सिल बाबतचे खटले या न्यायालयात नसून इंग्लंड मधील त्या ठिकाणी किंग्स बेंच समोरच त्या ठिकाणी दाखल होत. ब्रिटिश सरकारने
ईस्ट इंडिया कंपनीला याच काळात पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाकरिता भारतात व्यापाराच्या एकाधिकारशाहीची सनद दिलेली होती. पुढे आपल्याला आणखीन काही गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात पाहायला मिळतं की पीट्स इंडिया ऍक्ट आपण पाहतोय. ओके, त्यानुसार आपल्याला पुढे दिसतं की कंपनीचे अधिकार जे आहेत पुढचं कायदा असणारच आहे ते आपण पाहतोय कशा पद्धतीनं. इथे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा कोणी तर कोणत्या कायद्यानुसार 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिल्यांदा कंपनीला ही वाढ जी आहे ते परत आणखीन ठराविकपणे आपल्याला वेगवेगळ्या ऍक्ट नुसार ते दिसते. म्हणजे मगाशी चार्टर्ड ऍक्ट 1793चा ओके आता उल्लेख करायचा होता 1793 म्हणजे आता 73चा महत्वाचा लक्षात ठेवायला सोपं बरोबर 20 वर्षांना 1773ला रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कंपनीला 20 वर्षांसाठीची एकाधिकाराची म्हणजे सनद देण्यात आली होती आणि त्यात परत आणखी 20 वर्ष वाढवलं गेलं कधी 1793ला. मग आपण ते पाहिलं 1793चा चार्टर ऍक्ट नुसार थोडीशी माहिती घेतली होती त्यावेळेसच्या गव्हर्नर जनरल विषयीची माहिती घेत असताना. मग पुढं पीट्स इंडिया ऍक्ट याबद्दल माहिती 1784चा हा कायदा कधी पीट्स इंडिया ऍक्ट कधीचा आहे विचारलं गेलं तरी तर रेग्युलेटिंग ऍक्ट मधील काय उणिवा ज्या होत्या थोड्याफार त्या दूर करण्यासाठी हा कायदा त्या ठिकाणी बनवण्यात आलेला होता. आणि पीट हा नावाचा ब्रिटनचा एक पंतप्रधान होता त्याच्या नावानुसारच त्याचा नावावरनं हा कायदा ओळखला जातो पीट्स इंडिया ऍक्ट. या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, कोणत्या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन केलं गेलं पीट्स इंडिया ऍक्ट 1784चा हा कायदा. कार्य काय त्याचं या पीट्स इंडिया ऍक्टचं मेन तर कंपनीचा महसूल सर्व मुलकी व्यवहार तसेच भारतातील ब्रिटिश लष्कर यावरती देखरेखीचं व नियंत्रणाचा अधिकार या कायद्यानुसार बोर्डाला त्या ठिकाणी मिळालेले होते. इतर प्रदेशातील प्रमुखांपैकी बंगालचा प्रमुख हा सर्वोच्च असेल हे लक्षात हे महत्वाचा भाग आहे. ओके, म्हणजे जसं की आता आपण पाहिलं मद्रासचा त्यावेळेस गव्हर्नर बरोबर मुंबईचा गव्हर्नर हे पाहत होतो. मग बंगालचा गव्हर्नर परंतु सर्वाधिकार कोणाला असणार आहेत या ऍक्ट नुसार म्हणजे आपण जे पाहिलं होतं की गव्हर्नरचा गव्हर्नर जनरल झालेला त्यानुसारच आपल्याला इथे लक्षात येतं या पीट्स इंडिया ऍक्ट मध्ये महत्व दिलेलं आहे. या सर्वोच्च असेल का बंगालचा गव्हर्नर तो म्हणजे मेन असेल या दोघांचा बॉस थोडक्यात आपण ते पाहिलेले आहे. गव्हर्नरचा गव्हर्नर जनरल होत असतात आणि वॉरेन हेस्टिंग्स पहिला गव्हर्नर जनरल हे लक्षात असू द्या याच्या या पीट्स इंडिया ऍक्ट नुसार. मग पुढं 1786चा कायदा याबद्दल थोडक्यात लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या आग्रहानुसार पारित करण्यात आलेला होता. आणि या कायद्यानुसार त्याच्या काउन्सिलच्या वरचढ म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिसला काय झालं म्हणजे त्याच्या कारकिर्दीत मध्ये हा महत्वाचा कायदा करण्यात आला होता. आणि या ठिकाणी काउन्सिलच्या म्हणण्यानुसार किंवा काउन्सिलला अनुसरून काम करावं लागायचं तर काउन्सिल बाजूला ठेवून त्या ठिकाणी आपण सर्वाधिकार जे आहेत ते एकवटून त्या ठिकाणी बंगालच्या गव्हर्नर जनरलला मिळावेत हा त्यामागचा हेतू होता. आणि हा 1786चा कायदा आलं लक्षात. सर्व अधिकार जे असणार आहेत ते गव्हर्नर जनरलकडे सोपवले जाणार यानुसार. नेक्स्ट मग 1793चा चार्टर ऍक्ट जे आपण आता पाहिलं पुन्हा एकदा 20 वर्षानंतर कंपनीला सनद जी आहे त्याची वाढवून दिली म्हणजे व्यापारासाठी म्हणून आपण इथे 20 वर्षांची मुदत ती संपली होती आणि त्यासाठी हा कायदा केला गेला 1793चा चार्टर ऍक्ट म्हणून. आणि 20 वर्षांकरिता व्यापाराची मुदत जी आहे तर ती वाढवून देण्यात आलेली होती मुदतवाढ करण्यात आली. गव्हर्नर जनरल व सरसेनापतीच्या नेमणुकीसाठी राजाची पूर्व परवानगी आवश्यक त्या ठिकाणी करण्यात आली होती कुठल्या 1793च्या चार्टर ऍक्ट नुसार. संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक झाल्यास भारताच्या महसुलीची संपूर्ण रक्कम जी आहे तर इंग्लंडच्या सेवेकरिता वापरण्याचा अधिकार ब्रिटिश राजसत्तेला दिला याचनुसार. ओके, संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक झाल्यास भारताच्या महसुलीचा संपूर्ण रक्कम जी असणार आहे इंग्लंडच्या सेवेकरिता त्या ठिकाणी तिथून सगळं जे काही घ्यायचं तिकडे त्यांना ते वापरायचं थोडक्यात म्हणायचं. या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे व कर्मचाऱ्यांचे पगार भारतीय महसुलातून करण्याची तरतूद करण्यात आली. कुठल्या हे स्टेटमेंट असेल पहा आणि महत्वाचं असेल 1786चा कायदा का 84चा का काय ते 73चा हे विचारलं जाऊ शकतं. आणि ह्या दृष्टीने हे महत्वाचा परीक्षा पॉईंट म्हणू शकतो त्याला. या कायद्याने बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार भारतीय महसुलातून करण्याची तरतूद करण्यात आलेली होती. जे काय असेल ते तिकडनं नाही त्या कुठल्याच प्रकारे इकॉनॉमिकली त्यांना त्रास झालेला दिसत नाही. आपल्याला पाहायचं आहे इथं हे असताना इथूनच जे काही 4 पैसे जमा कराल त्यातनंच त्यांना थोडंसं पेमेंट देऊन टाका बाबा आपल्याला काही ताण नको इथे असं त्यांचं होतं. आणि त्यांचाही काही खर्च असेल तिकडचा करायचा तर आपल्याच महसुलातून ते करायचे इथनच गोळा करायचं सगळं तिकडं म्हणजे आम्ही काही नाहीये म्हणजे थोडक्यात काय तर तुमचा कार्यक्रम करायला चालू आहे आम्ही थोडक्यात या पद्धतीने ब्रिटिशांचं धोरण होतं. आणि जे की आपल्याला पुढे फार अडचणीचं ठरलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान म्हणून आपण त्या ठिकाणी आपले झालेले आहे आणि आर्थिक गडी पूर्णतः विस्कटलेली दिसते आपल्याला. ते मात्र अधिक स्ट्रॉंग होत चालले होते भारतात त्यांचा राज्यकारभार सुरू झाल्यापासून. त्यानंतर मग नेक्स्ट आता महत्वाच्या काही कायद्यामध्ये
1873चा चार्टर ऍक्ट यानुसार काय असा क्वेश्चन असतो किंवा स्टेटमेंट देऊन कोणत्या ऍक्ट नुसार हे झालेलं आहे. ओके, इथं पण या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं. कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार पूर्ण समाप्त होऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना तो खुला केला. मुक्त व्यापाराचे तत्व त्या ठिकाणी लागू केले. महत्वाचं असेल, मुक्त व्यापाराचं तत्व पहिल्यांदा लागू करण्यात आलं 1813च्या या चार्टर ऍक्ट नुसार. ब्रिटिश व्यापारी मोठ्या प्रमाणात व्यापार अर्थव्यवस्थेच्या संदर्भात म्हणून आपण लक्षात ठेवायचे शब्दप्रयोग जास्त आले. पहिल्यांदा तर 1813, नंतरचा ऍक्ट आणखी एक आहे, परंतु सुरुवातीला 1813चा चार्टर ऍक्ट. यानंतर आपल्याला आणखी डलहौसीच्या कार्यकाळात काही घटना दिसत आहेत, परंतु इथे मात्र हे लक्षात ठेवा 1813चा चार्टर ऍक्ट. ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन मिशनरी यांना भारतात स्थायिक होण्याची परवानगी दिली यानुसार. आणि इथे थोडंसं म्हणजे ख्रिश्चन मिशनरी आल्याच्या नंतर धर्म परिवर्तन जे आहे किंवा धर्मांतर जे आहे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं होतं आणि त्यानंतर ब्रिटिशांवरती टीकाही करण्यात येऊ लागली होती. आणि म्हणूनच म्हणजे आक्रमकपणे ब्रिटिशांच्या वतीने आपल्याला दिसतं की धर्म परिवर्तन करण्याचा प्रकार सुरू होता. मग आता सर्वांना असं वाटलं की आता भारत देखील ख्रिश्चन धर्मच होतो की काय, या पद्धतीने मग वर्तमानपत्रातून बऱ्याच प्रमाणात टीका देखील करण्यात येऊ लागली होती. आणि म्हणूनच मधल्या काळात त्या वर्तमानपत्रावरती बंधने लादण्यात आली. जी बंधने कोणी उठवली आपण आता पाहिले, गव्हर्नर जनरल. हा, आता टॉपिक पाहत होतो, वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोणाला म्हटलं जातं किंवा कोणी बंधने उठवली. मग लगेच लक्षात राहणार नाही, परंतु पहा तरी आठवत आहे का वृत्तपत्रांच्या संदर्भात पहिल्यांदा वृत्तपत्रांवरती वेलस्ली नाही. वेलस्ली आपण काल पाहिलेलं आहे, त्यामुळे कालचा गव्हर्नर लक्षात ठेवू नका. आज पाहिलेल्या पैकी आहे, त्यातल्या त्यात हिंट देऊ. पहिलाच पाहिलेला आहे आपण. पहिला कोण होता आठवत आहे का? आजच्या सेशनचा पहिला मेटकॉफ. येस, व्हेरी गुड. येस आर एस, थँक्यू. हिस्ट्री छान शिकवता, धन्यवाद. येस, आर एस 16 मेटकॉफ, व्हेरी गुड, अगदी करेक्ट, बरोबर. चार्ल्स मेटकॉफ बद्दल आपण जाणून घेतलं होतं, वृत्तपत्रांचा मुक्तिदाता. त्याचा संदर्भ म्हणजे इथे देण्याचं कारण की वृत्तपत्राचा विषय असं निघाला असा, त्यामुळे आपण ते मेन्शन केलं. तर मुक्त व्यापाराचे तत्व त्यांनी लागू केलं. ओके, चालेल. लाईव्ह आहे युट्यूबला. ओके, चला मित्रांनो, थोडस पावसाचं वातावरण आहे, जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे तांत्रिक कारण परत एकदा म्हणू आपण, आणि आपलं सेशन ब्रेक झालेला होता. सो पुढे कंटिन्यू करूया, यानंतर काही प्रॉब्लेम येणार नाही असं अपेक्षित पाहू तरी. ठीक आहे, जे आता परत एकदा जॉईन झालेले असतील ओके, आहेत बरेच जण तरी आणखीन. आपण इथपर्यंत आलेलो होतो आणि मग सेशन आपलं थांबावं लागलं होतं. येस, जागा निघणार आहेत नेहा, लवकरच ऍडव्हर्टाईज येईल. आपल्याला रेडी राहायचं आहे. आयोगाने ऑलरेडी टाइम टेबल मेन्शन केलेलं आहे, त्यामुळं जागेच्या संदर्भात निश्चिंत राहा. जागा तर येणारच आहेत आज न उद्या. आपलं तयारी मात्र अभ्यासाकडे असणं गरजेचं, आणि या 2 महिन्यामध्ये अधिक लवकरात लवकर सर्व अभ्यासक्रम संपून रिव्हिजन करून क्वेश्चन आन्सर सोडून PYQ अनालिसिस करून हे आपलं झालं पाहिजे. याकडे आपलं टार्गेट म्हणजे आपलं ते लक्ष तिकडे असणं गरजेचं आहे. सो मी कंटिन्यू करतोय. तर मगाशी ते लाईट गेलेली आणि त्यामुळे परत आपण स्टॉप झालेलो होतो. अगदी वातावरण बाहेर बिघडलेलं आहे आणि हवामान खात्याने सांगितलं की 1-2 दिवस आणखीन पावसाचे वगैरे आहेत, आणि त्यामुळे मध्येच आपल्याला ते स्टॉप करावं लागलं होतं. सो कंटिन्यू करू, पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही असं गृहीत धरून हे महत्वाचा भाग जो आहे उर्वरित तो कम्प्लीट करायचा, आणि त्यानंतर जे आपलं क्वेश्चन आहेत यानुसार आपण ते कम्प्लीट करूया. यावरती काही क्वेश्चन घेतलेले आहेत म्हणजे आजच्या भागात ते पूर्ण होईल. सो नेक्स्ट वन 1813चा चार्टर ऍक्ट. याआधी आपण पाहिलं, इथपर्यंत झालेलं आहे आपलं, बरोबर. मला वाटतं 93चा चार्टर ऍक्ट याबद्दल आपण माहिती घेतली होती, आणि 13चा तर चार्टर ऍक्ट याच्या आपल्याला या कायद्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. तर 1813 एक महत्वाचा म्हणू आपण, आणि इथपर्यंत आलेलो होतो आपण. येस, करेक्ट.
तर कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार पूर्ण समाप्त होऊन सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना तो खुला झाला आणि मुक्त व्यापाराचे तत्व कुठल्या 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार त्या ठिकाणी लागू केलं गेलं. ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन मिशनरी यांना भारतात स्थायिक होण्याची परवानगी दिली गेली या ऍक्ट नुसार, आणि हे समजावून घेत होतो आपण थोडक्यात. आणि यानंतर मग मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं की या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं या ठिकाणी भारतामध्ये आल्याच्या नंतर, स्थायिक झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचाही काही लोक सुरुवात झाली होती काही ठिकाणी म्हणून आपण, आणि त्यामुळेच भारताच्या वतीने यावरती टीका केली गेली या ख्रिश्चन मिशनऱ्यावरती. त्यासाठी संचालक किंवा बोर्डकडून परवाना घ्यावा लागेल. आणि शिक्षणासाठी हे महत्वाचं कोणत्या ऍक्ट नुसार लक्षात घ्या, तर 1813च्या या चार्टर ऍक्ट नुसार शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये देण्याची तरतूद करण्यात आली. आणि एक महत्वाचा हा निर्णय म्हणू आपण या ऍक्ट नुसार मात्र, कारण यानंतर आपल्याला दिसून येते की कॉलेजची स्थापना असेल, त्यानंतर त्या कॉलेजच्या माध्यमातून अनेक व्यक्तींचं शिक्षण, सुरुवातीला इंग्रजी माध्यम असेल, त्यानंतर ठराविकपणे आपल्याला वेगवेगळ्या भाषेत शिक्षण घेताना सर्व व्यक्ती दिसत आहेत. आणि एकूणच शैक्षणिक सुधारणा म्हणून आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपला विकास होत गेलेला आपल्याला दिसून येतं. आणि त्यात सर्वप्रथम या 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार हा एक महत्वाचा निर्णय, दरवर्षी 1 लाख रुपये देण्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली होती. कोणत्या ऍक्ट नुसार, परत एकदा परीक्षाभिमुख सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायचं, याकडे लक्षात असू द्या. ओके, शिक्षणासाठी दरवर्षी किती 1 लाख देण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. नेक्स्ट वन, पुढे कंटिन्यू करू. येस, नेक्स्ट असेल 1833चा चार्टर ऍक्ट. आता 1833 हा एक महत्वाचा असेल. यानुसार काय झालं होतं, तर सर्वात महत्वाचं सांगू शकता, हे 2 पॉइंट्स आपल्याला इथे पाहायचे आहेत. त्यामुळे पहिल्यांदा एक सांगायचं महत्वाचा एक पॉईंट कोणाला आठवतंय, गव्हर्नर जनरलच्या संदर्भात आहे. सांगा, कोणीतरी मेन्शन करा. 1833च्या ऍक्ट नुसार काय घटना घडलेली आपण ते पाहिलेलं आहे कोणाच्या कारकिर्दीमध्ये. त्यावेळेस तुम्हाला 1833च्या दरम्यानचा लगेच गव्हर्नर जनरल आठवला पाहिजे, आणि गव्हर्नर जनरलला अनुसरून तो पॉईंट इथे मेन्शन करायचा आहे 1833च्या ऍक्ट नुसार. यस, लक्ष्मी पाटील दिसत नाहीये, मला असं वाटतं क्लिअर आहे, दिसतंय व्यवस्थित. तर क्वेश्चन असा होता, 1833 गव्हर्नर जनरलच्या संदर्भात काय आठवतंय, पहा आठवून. यस, ऑफलाईन तुम्हाला आठवतंय, पहा. 1833चा ऍक्ट आपण पाहिलेला आहे. त्यानुसार काय झालं होतं, गव्हर्नर जनरलच्या संदर्भात काय बदल झाला होता, इथून पुढे काय करण्यात आलं होतं, कशाचं कशात रूपांतर झालं. आवाज येतोय व्यवस्थित, सांगा कोणीतरी पटकन. यस, जाधव, मोहसिन, त्यानंतर साहिल, RS16, राहुल, आहात सर्वजण, लक्ष्मी पाटील, गणेश. 1833च्या नुसार काय झालं होतं. ओके, ठीक आहे, तुमची कमेंट येतीलच, तोपर्यंत मेन्शन करूया आपण. तर गव्हर्नरचा काय झाला होता, गव्हर्नर जनरल म्हणजे बंगालचा गव्हर्नर जो होता, तर 1833च्या ऍक्ट नुसार त्या ठिकाणी बंगालचा गव्हर्नर, त्या ठिकाणी गव्हर्नर म्हणजे भारताचा, बंगालचा गव्हर्नर म्हणून गव्हर्नर जनरल म्हणून काम पाहायचे, आधी आपण पाहिलं सर्व. त्यानंतर संपूर्ण भारताचा गव्हर्नर जनरल झाला होता, आणि संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून आपण विल्यम बेंटिक, ओके, विल्यम बेंटिक हे आपल्याला माहिती आहे, जो बदल झालेला होता 1833च्या या ऍक्ट नुसार, या कायद्यानुसार, हे लक्षात ठेवायचं आहे. सो कंपनीचा चीन सोबतचा व चहाच्या व्यापाराचा एकाधिकार रद्द केला गेला. यानुसार यापुढे भारताचे शासन चालविणे इतकेच कंपनीचं काम होतं. पुन्हा 20 वर्षाकरिता यानंतर परत कंपनीच्या संधीचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं. ओके, आणखीन कंपनीला 20 वर्ष व्यापार करण्यासाठी वाढवून देण्यात आलं होतं 1833च्या ऍक्ट नुसार. दर 20 वर्षांनी, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या, दर 20 वर्षांनी ते वाढवण्यात आलं. त्यामुळे आपण पाहिलेलं आहे 73, त्यानंतर 93चा, ओके बरोबर. त्यानंतर 1813 आपण पाहिलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर मग परत आता यानंतर 1833चा ऍक्ट. हे क्लिक व्हायला हवं लगेच त्या संदर्भात ज्या गव्हर्नर बद्दलची आपण माहिती वगैरे घेतोय. पुढे मग बंगालचा गव्हर्नर, जो पॉईंट मगाशी तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला होता, तोच या ठिकाणी इथे मेन्शन केलेला आहे. तर बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि पहिला गव्हर्नर जनरल कोण आपण पाहिलं त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे कालच्या भागात, म्हणजेच विल्यम बेंटिक. बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष पुढे भारतासाठी सर्व व्यवहारांकरिता एक मंत्री म्हणून बनला, आणि त्याला मदतीसाठी काय केलं, 2 सहाय्यक नेमण्यात आलेले होते. आणि यातूनच भारताच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटचं कार्यालय देखील अस्तित्वात आलं होतं. 1833च्या कायद्यातील महत्वाच्या घटना हे लक्षात ठेवायचे.
भारतात एक समान न्याय प्रणालीची सुरुवात झाली, तसेच त्यासाठी गव्हर्नर जनरलनं एक लॉ कमिशन नेमलं आणि कौन्सिलचा चौथा सदस्य जे आहे तर मेकाले याला, म्हणजे चौथा सदस्य म्हणून मेकाले याला कमिशनचा अध्यक्ष बनवलं होतं. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी या कायद्यानुसार काय झालं, 3 सदस्य होतेच होते, चौथा सदस्य जे असेल त्याच्याकडे न्यायिक अधिकार सोपवण्यात आलेले होते आणि या कौन्सिलचा चौथा सदस्य जो होता मेकाले याची नेमणूक करण्यात आलेली होती. न्यायप्रणाली सुरुवात झाल्याच्या नंतर लक्षात घ्यायचंय, गव्हर्नर जनरलसाठी एक लॉ कमिशन नेमण्यात आलं. 3 सदस्य हे त्या ठिकाणी गव्हर्नर जनरलच्या संदर्भात, चौथा जो असणार आहे त्याच्याकडे कायदेविषयक अधिकार तो प्रमुख काम म्हणून पाहिल आणि त्यात लॉर्ड मेकाले हा त्या ठिकाणी त्याला नेमण्यात आला. युरोपातून भारतात येणे व येथील मालमत्ता विकत घेण्यावरील सर्व निर्बंध जे आहेत ते काढून टाकली गेली आणि नागरी व लष्करी विषयांबाबत सर्व निर्णय गव्हर्नर जनरलकडे त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. ओके, सर्व जे आहेत पूर्ण पुन्हा गव्हर्नर जनरलकडे सोपवण्यात आलेले आहे. दोन्ही आता नागरी असतील किंवा लष्करी विषयासंदर्भात जे काही निर्णय, एकाधिकार पूर्ण जो आहे तो गव्हर्नर जनरलकडे असेल, कोणाच्या, बंगालच्या नाही, तर भारताच्या गव्हर्नर जनरलकडे. बंगाल, मद्रास, मुंबई या इलाक्यावरील संपूर्ण नियंत्रण हे गव्हर्नर जनरलकडे आलेलं होतं. कोणत्याही भारतीय नागरिकाला कंपनीच्या नोकरीवरती ठेवताना धर्म, वंश, जन्म यावरती आधारित भेदभाव आता केला जाणार नाही. इथे मात्र एक चांगलं म्हणून की म्हणजे नोकरीमध्ये म्हणून आपण, ते खरं त्यांच्या सोयीसाठी होतं, परंतु या ठिकाणी आता कुठल्याही तुम्ही म्हणजे एखाद्या कुठल्या विशिष्ट जाती धर्माचं प्रतिनिधित्व करता म्हणून नोकरी दिली जाईल असं न करता त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे कुठल्याही वशिला वगैरे काही नसतात, त्या ठिकाणी तुमच्यानुसार तुम्हाला म्हणजे धर्म जातीवरनं नोकरी न देता सर्वांना समान अधिकारनुसार त्या ठिकाणी नियुक्ती केली जाऊ लागली होती नोकरीमध्ये. तसेच आग्रा प्रेसिडेन्सीचे देखील त्या ठिकाणी निर्माण केलं गेलं. आपण हे पाहिलेलं आहे विल्यम बेंटिकच्या कार्यकाळात. ओके, 33च्या कायद्यानुसार जे काही घटना आहेत त्यावेळेस गव्हर्नर जनरल आपल्याला दिसून येतो. कोण? गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक, आधी बंगालचा गव्हर्नर आणि 33च्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल. आपण तेही समजून घेतलेलं आहे मॅपद्वारे की भारताच्या कशा प्रकारे गव्हर्नर जनरल होता, म्हणजे संपूर्ण भारताचा, तेही आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये चौथा सदस्य, आता मागाशी ज्याचा उल्लेख केला होता तर तो असेल असं मेन्शन केलं गेलं, जो लॉर्ड मेकाले हे पहिला कायदा सदस्य, म्हणजे कायद्याच्या बाबतीत त्या ठिकाणी सजेशन देण्याचं काम जे होतं या चौथ्या सदस्याकडे होतं गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये. आणि कायद्याच्या विषयी काही असेल तर तो गव्हर्नर जनरलला सांगण्याचं काम करायचा. आणि तो पहिला कोण नेमला गेला यावरती क्वेश्चन असेल, हे मात्र एक IMP पॉईंट म्हणून नोट करा, लक्षात घ्या. चौथा सदस्य ज्यावेळेस नेमण्यात आलं होतं मेकालेला, न्यायविषयक अधिकार म्हणून किंवा न्यायाच्या विषयीचा सल्ला देण्याचं काम या गव्हर्नर जनरलला हा करायचा. कोण? मेकाले. हे लक्षात ठेवायचं, याला अनुसरून क्वेश्चन नक्कीच असणार आहे. 1833च्या या चार्टर ऍक्ट नुसार चौथा सदस्य जो नेमण्यात आला होता, न्यायिक अधिकार त्याच्याकडे असणार किंवा न्यायाच्या विषयीची जी काही माहिती असणार आहे किंवा सल्ला देण्याचं काम या गव्हर्नर जनरलला हा करायचा. पहिला कायदा सदस्य म्हणून मेकालेची नेमणूक करण्यात आलेली होती या ऍक्ट नुसार, लॉर्ड मेकाले. पुढं 1853चा नेक्स्ट वन, 57 पर्यंत, 1757 ते 1857 पर्यंतचे महत्वाचे सगळे कायदे आपण पाहतोय. दर 20 वर्षानंतरचे महत्वाचा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचे. 73 पासून रेग्युलेटिंग ऍक्ट पासून त्याची सुरुवात. तर 53 हा पार्लमेंटने पारित केलेला शेवटचा आता चार्टर ऍक्ट ठरलेला आहे. पुढे कायदा आहेत, 1858चा कायदा आपल्याला पाहायचा आहे, मात्र तो 1857च्या उठावानंतर त्यात व्यापक स्वरूपात बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर तो भाग जो असणार आहे किंवा परत नेक्स्ट टप्प्यामध्ये म्हणून त्या सर्व कायद्यांची माहिती आपल्याला 57च्या उठावाच्या नंतर वेगळ्या भागात घ्यायची आहे. 57च्या आधीच्या जो उठावाच्या आधी म्हणू आपण, जे 100 वर्षाच्या कार्यकाळामधले जे आपण पाहतोय हे पहिला टप्पा, हे लक्षात घ्या. त्यामुळे बाकीचा आपण इथे उल्लेख केला नाही म्हणून याला तर शेवटचा 1853चा चार्टर ऍक्ट हा पार्लमेंटने पारित केलेला शेवटचा चार्टर ऍक्ट ठरला. या कायद्यान्वये कंपनीच्या संचालकांची संख्या जी आहे तो 24 वरनं ते 18 इतकी करण्यात आलेली होती आणि त्यापैकी 6 जे असणार आहेत ते राज्य सत्तेमार्फत ते नियुक्त केले जातील. ब्रिटिश पार्लमेंटच्या द्वारे राज्य सत्तेमार्फत, कंपनी थ्रू नाही, लक्षात घ्या तिथं त्याचं म्हणणं. आणि त्यानुसार 6 जे असणार आहेत त्यापैकी असतील या 18 पैकी, ज्याची संख्या पहिल्यांदा 24 होती ती मात्र आता कमी करून 18 इतकी करण्यात आलेली आहे. कोणत्या ऍक्ट नुसार स्टेटमेंट दिलं जाईल, परत आपल्याला ऍक्ट ओळखायचा, एवढंच. बाकीच्या गोष्टी क्लिअर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. 1853चा चार्टर ऍक्ट नुसार काय या घटना जाणून घ्यायच्यात. त्यामध्ये मग कंपनीच्या कोर्ट ऑफ डिरेक्टर्सना नेमणुकीचा अधिकार तो काढून घेण्यात आला होता. ओके, कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचा नेमणुकीचा अधिकार काढून घेण्यात आला आणि त्याऐवजी भारतातील मुलकी सेवेत निवड व भरती करण्यासाठी खुल्या स्पर्धेची व्यवस्था लागू करण्यात आली होती. थोडक्यात आताचं MPSC UPSC आपण म्हणू थोडक्यामध्ये, लक्षात घ्या. या ठिकाणी आता स्पर्धा परीक्षेच्या थ्रू म्हणू त्या मुलकी सेवेत निवड करण्याची सुरुवात दिसते. या कायद्यानुसार बंगालसाठी स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद करण्यात आली होती. आता हे महत्वाचं,
लक्षात घ्या, आपण लॉर्ड डलहौसीच्या वेळेस मेन्शन केलं होतं. या दरम्यान कोण होता? गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी. याच्याच कार्यकाळात आपण मगाशी उल्लेख केला होता. त्याच्याविषयीची माहिती जाणून घेत असताना तिथे एक्सप्लेन केलं गेलं होतं की आता ज्याप्रमाणे आपण पाहिलं मद्रास, बंगाल वगैरे गव्हर्नर जनरल, तर त्यावेळेस आता अख्ख्या भारताचा गव्हर्नर जनरल झाल्याच्या नंतर बंगालचाही कार्यभार त्याच्याकडेच होता, मेन गव्हर्नर जनरलकडे. परंतु इथे या कायद्यानुसार काय करण्यात आलं? बंगालच्या गव्हर्नर वेगळ्या पद्धतीनं नेमण्यात आलं आणि त्याचा जो लोड आहे त्याचा कार्यभार या भारताच्या गव्हर्नर जनरलकडे नसेल. मद्रास बंगालच्याच गव्हर्नर प्रमाणे बंगालच्याही गव्हर्नरकडे कार्यभार सोपवला जाईल आणि त्यासाठी लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे स्वतंत्र लेफ्टनंट गव्हर्नरची तरतूद करण्यात आली. त्यानुसार लॉर्ड डलहौसी हा पहिला वास्तव भारताचा गव्हर्नर जनरल बनला, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर. म्हणजे आता याआधी विल्यम बेंटिककडे हे थोडंसं समजून घेऊ, कदाचित यावरती क्वेश्चन डिवाइड करून विचारला गेला तर इथे मात्र कन्फ्युजन व्हायला नको. वास्तव गव्हर्नर जनरल असं का म्हटलं गेलं लक्षात घ्या. ज्या अर्थी विल्यम बेंटिकची बंगालच्या गव्हर्नरपदी, हा भाग व्यवस्थित समजावून घेऊ मगच पुढे जाऊ कारण महत्वाचा असेल. विल्यम बेंटिकची ज्या अर्थी बंगालच्या गव्हर्नर जनरल पदी निवड केली गेली, 1833च्या ऍक्ट नुसार तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. परंतु बंगालसाठी सेपरेटली गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली नव्हती. तर त्याचा कार्यभार जो होता विल्यम बेंटिक मार्फत सुरू होता आणि विल्यम बेंटिक भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून जरी नेमण्यात आलं तरी मेन तो बंगाल गव्हर्नर तो फोकस करून आपलं काम पाहायचा. मात्र डलहौसीच्या रूपात आपल्याला दिसतं किंवा 1853च्या चार्टर ऍक्ट नुसार आपल्याला दिसतं इथे खऱ्या अर्थाने बंगालसाठी वेगळा लेफ्टनंट गव्हर्नर जनरल नेमण्यात आला, जेणेकरून त्या बंगालचा जो काही अतिरिक्त कारभार जो आहे तो मात्र आता या भारताच्या गव्हर्नरकडे तो नसणार आहे. म्हणजे थोडक्यात बाबा तू पूर्ण भारताचा तर बॉस आहेस, त्यामुळे तू तर बंगालचं काम पाहायचं नाहीये, त्यासाठी एक वेगळा व्यक्ती. तर तिथे डलहौसीच्या कार्यकाळात आणि 1853च्या कायद्यानुसार ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणूनच हा शब्दप्रयोग वेगळा इथे केला गेलेला आपल्याला दिसतो. तो म्हणजेच भारताचा पहिला वास्तव मेन असं म्हणजे गव्हर्नर जनरल म्हणून लक्षात आलं. म्हणजे बंगाल आणि इतर काही संबंध याचा नसणार आहे या चार्टर ऍक्ट नुसार. सो हा पॉईंट थोडंसं व्यवस्थित समजावून घ्या. डिवायडेशन स्वरूपात डिवाइड करून याला म्हणजे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि वास्तववादी गव्हर्नर जनरल याचं एक थोड्या वेगळ्या प्रकारे जर नमूद केलं गेलं, गडबडायला नको, कन्फ्युजन व्हायला नको. कदाचित क्वेश्चन आता स्पर्धा वाढलेली आहे, आणखीन डीपली आपल्याला प्रश्न पाहायला मिळतील, त्यामुळे नक्कीच हे अपेक्षित आहे परीक्षेमध्ये. म्हणून व्यवस्थित बारकाईने याला नोट करा याकडे. ठीक आहे. मग याकडे आता बंगालचा या कायद्यानुसार पहिल्यांदा लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणूक करण्यात आली. अतिरिक्त कार्यभार जो असणार आहे किंवा जास्तीचं हेडेक ताण म्हणून आपण थोडक्यात आपल्या भाषेत, ते आता त्याच्याकडे न देता त्याला आता पूर्ण आता भारताचं पाहायचं आहे. तर थोडक्यात मग इकडचं तिकडचं कार्यभार पाहणार नाही असं म्हणू आपण, आणि म्हणून बंगालसाठी वेगळा लेफ्टनंट गव्हर्नर नेमण्यात आलं. कंपनीच्या तो हा टॉपिक झाला आपला. वास्तव भारताचा गव्हर्नर जनरल तो बनला होता. त्याच्याकडे आता बंगालचा गव्हर्नर म्हणून अतिरिक्त कार्यभार नव्हता. हाच मुद्दा मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेला आहे आणि तो महत्वाचा असेल. संसदीय व्यवस्थेची अल्पशी सुरुवात जी आहे तर याच कायद्यानुसार आता ती झालेली आपल्याला दिसून येते. ओके. 1853च्या या चार्टर ऍक्ट नुसार संसद व्यवस्थेची अल्पशा सुरुवात इथून आपल्याला पाहायला मिळते. येस. तर अशा पद्धतीनं थोडक्यात जो भाग आपला नंतरचा होता आजच्या भागातला घटनात्मक सुधारणा म्हणू आपण किंवा म्हणजे कायदे म्हणू आपण थोडक्यात, तर त्याबद्दलची माहिती 1757 ते 1857 दरम्यान आपण ती घेतली. त्याला अनुसरून 1-2 क्वेश्चन इथे पाहायला मिळतात आपण घेतलेले आहेत जे आपल्या कंबाईनच्या परीक्षेत विचारले गेलेली, तर जाणून घेऊ आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. सो प्रश्न पहिला PYQ पहा कसा प्रकारे विचारलाय, आपण ज्याची माहिती आता अलीकडेच व्यवस्थितरित्या घेतलेली आहे. तर क्वेश्चन असा, कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? थोडक्यात ही कायदे जी आहेत आपण माहिती कशी घेतली, पहिल्यांदा गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीतल्या घटना त्यानुसार त्याचा अभ्यास केल्याच्या नंतर ही रिव्हिजन स्वरूपातही होते, लक्षात घ्या. त्यामुळे त्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळातल्या घटना आठवल्याच्या नंतर त्यात कायद्याचे नमूद केलेलं होतं. मग रेग्युलेटिंग ऍक्ट, पिट्स इंडिया ऍक्ट, 1753चा कायदा ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं होतं, नंतर 1813चा कायदा कोणाच्या कार्यकाळात, आणि तिथे ठराविक पॉइंट्स मेन्शन केलेत. त्यामुळे या क्वेश्चनच्या माध्यमातून तेही तिथे क्लिक झालं, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही इझिली देऊ शकता. सो सांगा काय असेल आन्सर जे आता लाईव्ह आहेत सर्वजण. कलकत्त्यास काय प्रश्न आहे? कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2018 या वर्षी क्वेश्चन विचारला होता आणि मग कायदा ओळखायचा आहे. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे का 1784चा पिट्स इंडिया ऍक्ट का 93चा सनदी कायदा का 1813चा सनदी कायदा? सांगता येईल जे लाईव्ह आहेत ते पहा. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने? मग
आपण पाहिलं होतं सुरुवातीला, मला लक्षात यायला हवं. सुप्रीम कोर्ट कोणी स्थापन केलं होतं, कोणाच्या कार्यकाळात ही घटना घडलेली, मग आपल्याला ते आठवल कुठला कायदा होता तो. पिट्स इंडिया नाही, पिट्स इंडिया नाही. पिट्स इंडिया का रेग्युलेटिंग, एकदा चेक करा, आपण पाहिलंय मगाशी. येस कांचन, उत्तर बरोबर, पर्याय क्रमांक 1. सुरुवातीलाच आपण पाहतो की या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, त्याचा उल्लेख कशात केला गेला होता, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. ओके, पर्याय क्रमांक 1, कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना. आपण पाहिलं वॉरेन हेस्टिंगच्या काळात दोन महत्वाचे आहेत, ते दोन पैकी कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात घ्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्याचा निर्णय आपल्याला घेण्यात आलेला होता वॉरेन हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये, ते मात्र रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. ओके, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. आपण ते पाहिलेलं आहे, या पद्धतीनेच क्वेश्चन हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातील. सो व्यवस्थित बारकाईने पहा आणि त्याचं एकदा पुन्हा म्हणजे रिव्हिजन करा, मग ते लक्षात राहणार आहे, बारकाईने नोट करायचंय. नेक्स्ट वन, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? 1793चा सनदी कायदा, 1813चा सनदी कायदा, का 1773चा नियमनाचा कायदा, का 1858चा भारताच्या सुशासनाचा कायदा? व्यापार विषयक मक्तेदारी आपण मेन्शन केलं होतं, व्यापार, मुक्त व्यापार वगैरे सांगितलं होतं, कुठला कायदा आठवतंय? आणि पुन्हा एकदा माझं म्हणणं की लगेच तुम्हाला पहिल्यांदा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेशन ऐकतोय, बऱ्याच गोष्टी लगेच क्लिक होतील आणि उत्तर देता येईल असं नाही, परंतु किती प्रमाणात व्यवस्थित ऐकलंय, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, यानुसार उत्तरे देऊ शकता. हा एक भाग नसेल तर आपण म्हणजे असं काही नाही की लगेच करेक्ट आन्सर दिलं पाहिजे, फक्त प्रयत्न करायचा आहे आपल्याला. ओके, पीवायक्यू कसे विचारतात आणि प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येतात हे ट्राय करायचं. यानंतर मात्र ज्यावेळेस तुमचे अभ्यासून होईल, रिव्हिजन होईल, त्यानंतर मात्र उत्तर चुकायला नकोय, तिथे व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, येस अनिकेत, सेकंड 1813चा सनदी कायदा, पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर. ओके, यस कांचन, अनिकेत, बरोबर आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन काही कायद्याविषयीचे विचारले गेलेच तर परीक्षेमध्ये हा एक टॉपिक महत्वाचा असणार, यावरती क्वेश्चन आलाच तर एक ठराविक टॉपिक करायचे आपल्याला, असं नाही की फार भरमसाठ आपण घेतोय. त्यानुसारच हा रचना ज्या पद्धतीने केलेली आहे त्या पद्धतीनं या टॉपिकवरती क्वेश्चन आले तर ही माहिती तुम्हाला सर्वच उपयुक्त ठरेल. क्लिअर? यस, थोडाफार सेशन जो राहिला होता आणि मध्येच त्या लाईटमुळं थोडं आपलं ते ब्रेक झालं होतं आणि ते तुम्हाला म्हणजे आपला डिस्टर्ब झाला असं म्हणून, जो सिक्वेन्स आपला व्यवस्थित सुरू होता, एक लय लागलेली सुरू होती, परंतु ते ब्रेक झाला, पण ते कम्प्लीट केलंय आपण. या पद्धतीनं आजच्या भागात मात्र तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते थोडंसं घेऊ आणि डिस्कस करू हवं तर, परंतु आज इथेच थांबूया. महत्वाचे 2 म्हणजे काय गव्हर्नर जनरल जो भाग राहिला होता तो पूर्ण केला आणि काही इम्पॉर्टंट कायदे जे आहेत त्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, अगदी 1757 ते 1857च्या दरम्यान, तेही आपण इथे पूर्ण केलेलं आहे. त्यानुसार मग आपला एक भाग आणखीन कंप्लीट झाला असं म्हणू आपण, ज्याची सुरुवात केली होती. त्यानंतर उद्याच्या भागात सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, ओके, आणि शैक्षणिक सुधारणा, हे 2 भाग असतील जे आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आणि त्यावरती पीवायक्यू देखील अभ्यासायचा आहे. जेवढा भाग कंप्लीट होतो तेवढा पाहूया आपण उद्याच्या सेशनमध्ये. तर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये महत्वाचे प्रामुख्याने व्यक्तींबद्दलही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपल्याला राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद, थिओसॉफिकल सोसायटी या सर्वांचा आढावा या थोडक्यात सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीत घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आणि नेक्स्ट वन असेल भाग कंप्लीट झालाच तर आपला वेळेच्या नुसार ते पाहू, मग शैक्षणिक सुधारणा. ओके.